की तुझा टार्गेट ऑडियन्स काय फिल्मचा, तर ते मला तर माहितीच नाही. मला असं वाटतं सगळ्यांनी बघायला पाहिजे, लहान मुलापासून म्हातारा माणसं यायला, तर सगळ्यांनीच फिल्म बघायला पाहिजे. फिल्म बघण्यात कशाला आले टार्गेट. मी जेव्हा शॉर्ट फिल्म्सही बनवायचो, माझं नेहमी असायचं की आपण शॉर्ट फिल्म बनवतो ह्याचा अर्थ हे नाही की उद्या जाऊन ते लोकांना यूट्यूबवर दाखवायचं आणि ते लॅपटॉपवर आणि फोनवर बघतील. तर ते शॉर्ट फिल्मच्या वेळेला पण मी थिएटरमध्ये बघायची ही खरं त्याच्या हिशोबाने शूट करायचं. तर साऊथ क्वीन त्रिशा असं नाव होतं. असं आपल्याकडे कोण लावतं महाराष्ट्रामध्ये? असं काही मराठी किंग असं कोणीच नाही किंवा क्वीन असं कोणीच नाही. तर नमस्कार, खोल गप्पाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कुठल्याही प्रकारच्या अत्यंत म्हणजे काय मानसशास्त्र किंवा अशा विषयावर न बोलता आपण अत्यंत प्रॅक्टिकल गोष्टीवर बोलणार आहोत. आजचा विषय खरं तर मराठी सिनेमा पोचवायचा कसा हा आहे. मराठी सिनेमा कायमच आपण ऐकत आलोय, असं मला माहित नाही खरं आहे की नाही, कारण आपण सर्व प्रकारचे सिनेमा बनवतो. पण बाहेरच्या लोकांना उगीच अशी इमेज आहे की मराठी सिनेमा अत्यंत आशयघन असतो, त्याच्या स्टोरीज इतक्या युनिक असतात, हे असतं ते असतं. पण जो सिनेमा चालतो तो नेमका असा नसतो. तर पण चर्चा मात्र खूप होते, क्रिटिकल ॲक्लेमेशन अगदी म्हणजे तगडं असतं आणि तरीसुद्धा तो बऱ्याच वेळा लोकांपर्यंत पोचत नाही. लोक तो बघत नाहीत. आपण बऱ्याच वेळा प्रेक्षकांवर त्याचा खापर पडतो. पण इंडस्ट्री म्हणून आपली काही जबाबदारी आहे का, हा आजचा विषय आहे. आणि मी या विषयावर जेव्हा थोडंसं आम्ही वाचन चालू केलं, तर तेव्हा एक महत्त्वाचा रिसर्च आमच्या समोर आला, जो खरं तर त्याचं इथे काय काम आहे असा प्रश्न पडेल आपल्याला. कारण काय, तो आहे RRR ह्या सिनेमाविषयीचा. ज्याचा स्केल बघता, ग्राइंजर बघता, त्याचा धंदा बघता, जेवढे पैसे कमवले, खरं तर त्याचं इथं काहीच काम नाही असं आहे. पण मी तिथपासून विषयाला हात घालायला सुरू करतो. या विषयाला हात घालायच्या आधी मी पटकन ओळख करून देतो प्रेक्षकांची. आपल्याबरोबर आज नवीन 4 गेस्ट आहेत. त्याबरोबर शिवराज, ज्यांनी आता थांबायचा नाही हा सिनेमा बनवलाय. त्याला तुम्ही नट म्हणून खूप वेळा बघितलेलं आहे, पण दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला बोलवायचं एक कारण असं, की तो सिनेमा खरं तर अत्यंत मनोरंजक, सगळ्या कमर्शियल गणितात बसेल असा, पण छोट्या बजेटचा असा असा सिनेमा आहे आणि तो वेड्यासारखा गाजतोय. त्याला एक माउथ पब्लिसिटी भरपूर मिळालेली आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं जितका पोचायला हवा सिनेमा तितका पोचला नाही. हे एक त्यातलं मत होतं. आपल्याबरोबर आशिष आहे आज. आशिषनी आत्म पॅम्फलेट, माझा गेल्या बरेच वर्षातला सगळ्यात लाडका सिनेमा बनवलेला आहे. मी त्याला हे खूप वेळा खूप पद्धतीने सांगितलंय. मला प्रचंड आवडतो आत्म पॅम्फलेट हा सिनेमा. आणि आत्म पॅम्फलेटची गंमत अशी आहे की तो ह्याच्या अत्यंत मनोरंजक सिनेमा आहे, पण त्याचबरोबरीने एक वेगळंच स्वातंत्र्य घेऊन बनवलेला सिनेमा आहे. आपल्याला हवा तसाच सिनेमा आणि त्याच पद्धतीने बनवला गेलाय. त्यामुळे त्याचं एक वेगळं कौतुक आहे आणि तरीसुद्धा तो तेवढाच मनोरंजक आहे. जो कोणी बघेल तो त्याला कणमात्रही कंटाळा येणार नाही, असं वाटणार नाही की हा इंडिपेंडंट सिनेमा आहे. तर त्याच्यामुळे आज आपण तुझ्याशी त्या विषयावर बोलणार. माझ्याबरोबर माझा एक 11वी पासूनचा मित्र, तो 11वीत होता, मी मोठा होतो तेव्हापासूनचा मित्र रणजित. त्यांनी माझ्या बापाचा रोलही केलेला आहे. तर असा रणजित गोगळे माझ्याबरोबर आहे आणि रणजितनी अनेक सिनेमे प्रोड्यूस केलेत, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून एक्झिक्यूट केलेले आहेत. त्याचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. डिस्ट्रीब्युशन आणि धंदा हे त्याला व्यवस्थित समजतं. तर त्याच्यामुळे रणजित आपल्याशी त्या विषयावर बोलेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपल्याबरोबर रोहन आहे. तो आता ह्या सगळ्या क्षेत्रात उडी घेतोय. त्याचा पहिला सिनेमा साबरबोंड साबरबोंड. मला मुद्दामून हे रिपीट करायला सांगितलं होतं, कारण की याचा उच्चार मी चुकणार आहे मला खात्री होती. तर साबरबोंड हा सिनेमा त्याचा सनडान्सला त्याला ग्रँड ज्युरी अवॉर्ड मिळालं आणि एवढं मोठं अवॉर्ड कुठल्याही मराठी सिनेमाला पहिल्यांदा मिळालं. तरीसुद्धा त्याचं एक जसं परत वलय व्हायला हवं तसं झालं नाही आणि आम्हाला असं वाटलं की त्याविषयी बोललंच गेलं पाहिजे. आणि आता हा सिनेमा येतो आहे आणि हा पूर्णपणे इंडिपेंडंट, म्हणजे तुमच्या दोघांच्या सिनेमांच्याहून पूर्ण वेगळा. अर्थात आपण तिघंही अशा सिनेमांमध्ये, अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये इन्व्हॉल्व्ड होता पूर्वी, त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट पण तितकीच व्यवस्थित माहिती आहे. आणि हा सिनेमा रिलीज होतोय, तर तो आपण पोचवता येईल का लोकांपर्यंत ह्या माध्यमातून, हाही आजचा विषय आहे. तर मी RRR पासून चालू करतो. तुम्हाला एक गोष्ट शेअर करतो, कदाचित तुम्हाला माहिती असेल, प्रेक्षकांना माहिती आहे की नाही माहीत नाही. तर गंमत अशी की आम्ही ही गोष्ट कुठेतरी मी ऐकली होती, म्हणून मी त्याच्यावर थोडासा रिसर्च करायचा प्रयत्न केला आणि त्याची माहिती थोडी मिळाली, की जेव्हा RRR ऑस्करला
पुश करायचा आणि ग्लोबली पुश करायचं असं झालं, त्याच्या इथं ऑलरेडी हजारो कोटींमध्ये धंदा केला होता. तर तिथं गेल्यावर तसाच रिस्पॉन्स मिळेल की नाही काही सांगता येत नव्हतं आणि तो एकदा रिलीज झाला होता आणि जे काही आपली भारतीयच लोक जाऊन बघणं वगैरे ते सगळं थोडंफार प्रमाणात झालं होतं. पण जेव्हा ते ऑस्करसाठी पुश चालू होता तर तेव्हा त्यांनी एक पूर्ण इंडिपेंडंट फिल्म मेकर्स म्हणजे तुम्ही जसा सिनेमा पोचवायचा प्रयत्न कराल तसा अप्रोच घेतला राजमौलीने. आणि त्यांनी काय केलं की कम्युनिटी स्क्रीनिंग्स केले, जे हुर्टाडो, मी चुकून नावं चुकीचे घेईल, ह्यांच्याबरोबर टीम अप करून व्हेरियन्स फिल्म्सनी तो रिलीज केला आणि तो सिंगल स्क्रीनचं रिलीज केला आणि कम्युनिटी स्क्रीनिंग्स ठेवल्या. म्हणजे जसं आपण आपल्या आई वडिलां आपण जे एक आपल्या इंडस्ट्री स्क्रीनिंग हे ते वगैरे, पण तिथे त्यांनी ही मेड शुअर की जसा अनुभव इथल्या सिंगल स्क्रीनला येतो तसा तिथे येईल, की लोक जे खूप पैसे उधळतात, नाचतात. आणि कारण का त्याच्याशिवाय तो सिनेमा कुठल्या धाटणीचा आहे, जसं तू म्हटला की तुला एक विजन दिसतं, तर त्या विजननी बनवला गेला ते पोचणार नाही. आणि हे त्यांनी हँडक्राफ्टेड एक कम्युनिटी मुवमेंट केली, जेणेकरून तो ऑस्करपर्यंत त्या आवाजासकट पोचेल. कारण तिथे नुसते एका स्क्रीनवर लावून काही होणार नव्हतं. आता हा राजमौली आहे, म्हणजे खरं तर त्याला स्टुडिओ बॅकिंग आहे, त्याला पैसा आहे, त्याच्याकडे स्वतःचाही कमवलेला पैसा आहे. ते सगळं घेऊन तो सहज नुसतं आपलं 100 ज्युरीजला 100 वेळा सिनेमा दाखवला एवढंही करू शकला असता. पण तो अनुभव मला कसा पोचवायचा आहे, मला कसं व्यक्त व्हायचं आहे, ह्या दोन्ही त्यांनी ते हँडक्राफ्टेड केलं. आणि मला असं वाटतं की ती जबाबदारी दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्स मिळून घेऊ शकतात. अर्थात स्टुडिओज हा एक वेगळा व्यवसाय आहे, त्यांची वेगळी गणित असतात, प्रेक्षकांची वेगळी गणित असतात, नंतर आता OTTच्यामुळे सगळी गणितं बदललेली आहे. पण ही त्यांनी स्वतः चालवलेली मुवमेंट आहे. माझ्याकडे आणखीन पण त्यांनी काय काय केलं त्याची माहिती आहे, पण त्याची माहिती कदाचित आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकतो, तुम्ही त्यात वाचू शकाल, बिकॉज इट्स समथिंग टू स्टडी. तर रणजित, तुझ्याकडे त्यामुळे हा प्रश्न की ॲज अ प्रोड्युसर आणि दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी किती आहे की आपला सिनेमा पोचवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे? नाही, आपण तेच परत एकदा की हा सिनेमा त्या दिग्दर्शकांनी, लेखकांनी 2 वर्ष 5 वर्ष जगला आहे आणि मग कुठेतरी तो निर्मात्याकडे आला. तर ही एक तर पहिली जबाबदारी आहे की माझं झालं काम, बनवलं आणि आता काही माझ्या हातात नाही. तर तसं तर नसलंच पाहिजे. आणि ते सगळ्यांना नाही होते, अनेक निर्मात्यांना, की तुमचे सिनेमा तयार झाल्यावर त्याच्याकडे एक प्रॉडक्ट सारखं बघितलं पाहिजे, जे अजून होत नाही. अर्थात त्या प्रॉडक्टला कसं सेल करायचं, त्याच्यावर कोणतं कव्हर घालायचं हे बघणंच होत नाही. जसं आपण एखाद्या साबणकडे बघतो, तर तसंच आहे. फक्त त्याचा जी जातकुळी आहे त्या पद्धतीने ते मार्केट व्हायला पाहिजे, ते बघितलं जात नाही. म्हणजे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने मुरांबाला करू शकलो किंवा गर्लफ्रेंड तेवढा तो झाला नाही, पण त्याचं एक आपण मार्केटिंग खूप चांगलं करू शकलो होतो. मग त्याच्याकडे त्याच पद्धतीने बघून ते काम चालतं. आणि सिनेमा रिलीज करणं हे तेवढंच अवघड आहे जेवढं बनवणं. जर प्रॉपर रिलीज करायचं असेल तर एखादा निर्माता आणि त्याची टीम रिलीजच्या 4-4 महिने आधीपासून रोज काम करत असते. तर ह्याचा सिरियसनेस आधी येणं गरजेचं आहे, की ते तेवढंच महत्त्वाचं आहे. ते नाही आहे, पण ते तिथपर्यंत नेल्यावर असं होऊ शकतं की सगळं करून का नाही झालं. जे मला माझ्या एखाद्या सिनेमाला वाटलं की मुरांबाला ते खूप चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल झालं, पण एखाद्या सिनेमाला नाही होत, गर्लफ्रेंडला आपलं नाही झालं, ते होऊ शकतं. पण आपल्याकडून आपण 100% दिलंय का, जे देणं फार गरजेचं, तरच ते पोहोचेल, हा मुद्दा आहे. पण तुम्ही दोघांनी आता हा अनुभव घेतलाय, एकदा रिलीज केलाय एक सिनेमा, आणि असंही आहे की त्याला क्रिटिकली भयंकर ग्लोरिफाय पण केलेलं आहे आणि डिझर्विंग ग्लोरिफिकेशन आहे त्याचं, की प्रत्येक जणच त्या सिनेमाबद्दल बोलत होता. तर एखाद्या सिनेमाला होतं आणि एखाद्या सिनेमाला नाही होत, एवढ्यावरच ते अवलंबून आहे का त्याच्यात आणखीन काही तुमचे खोलात जाऊन काही तुम्ही ऑब्झर्व केलेल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मांडायला आवडतील? एक तर म्हणजे मला असं वाटतं की इट इज हाय टाइम नाव की सगळ्या फिल्म मेकर्सनी, मग ते इंडिपेंडेंट फिल्म मेकर्स असतील, इंडिपेंडेंट प्रोड्युसर्स असतील, स्टुडिओजमध्ये हे थोड्याफार प्रमाणात आत्मपॅम्पलेटच्या वेळेपासून व्हायला लागलं. हे माझ्यासमोर आहे. ते म्हणजे डेटा ॲनालिसिस, मार्केटचं जे एक अभ्यास करून कुठल्या पॉकेट्समध्ये काय चालतं, कुठला ऑडियन्स आता रेडी. म्हणजे आता बघायला गेलं तर तुझ्या प्रश्नाचा जो एक गर्भित अर्थ आहे किंवा त्याच्या मागे जे आहे की प्रेक्षक मराठी सिनेमाला कसा येईल. मग सगळ्याच गोष्टी आपण प्रेक्षकांवरती टाकतोय. जो प्रेक्षक नाटक चालवतोय, मग ते व्यावसायिक नाटक असेल, प्रायोगिक नाटक असेल, सगळी नाटकं व्यवस्थित चालत आहेत. ऑलमोस्ट 70-80% ऑडिटोरियम भरलेले असतात. फोक आख्यांसारखा एक कार्यक्रम हा करतोय.
ज्याचं आम्हालाही सेम अनुभव आहे. मराठी हिपहॉप असेल वेड्यासारखं फॅन फॉलोइंग आहे त्याला. Exactly. मराठी स्टँडअप कॉमेडीला वेड्यासारखं फॅन. Exactly. सिनेमाचं कुठे सिनेमाचं काय प्रॉब्लेम आहे हा जो मुद्दा आहे तर त्याच्यासाठी खूप रिवॅम्पिंगची गरज आहे असं मला वाटतं. आता हे सगळं असतं. मी आता परवा एका इंटरव्ह्यूमध्ये हे बोललोय, पण अर्थात ते किती लोक बघतात मला माहिती आहे. त्यामुळे या निमित्ताने भाडीपा वक्ती पण हे मला बोलायला आवडेल, जेणेकरून आपल्या फिल्म कम्युनिटीचे लोक सुद्धा हे ऐकतील. हा माझा प्रश्न आहे, जे आम्ही कित्येकदा आमच्या फिल्म मेकिंगच्या मित्रमैत्रिणींच्या काही जेव्हा ग्रुप जमतात, कोणाच्या घरी पार्टी असते, कोणाच्या तरी वाढदिवस असतो, तेव्हा कधीतरी हा विषय निघतो की यार काय करायचं. तर मी पण त्याच्यामध्ये आधी बोललोय की काहीतरी केलं पाहिजे. पण नंतर काही दिवसांपासून मी हा प्रश्न तर विचारायला लागलोय की स्पेशल स्क्रीनिंग्स आणि प्रीमियर सोडल्यास शेवटचा मराठी सिनेमा कुठला आहे जो तुम्ही तिकीट काढून पाहिलात? तर आमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांनी बघितलेलं नाही. मी तुमच्या दोघांचेही बघितले. बरोबर. सो माय पॉइंट इज की जर का आपणच जात नाही होत तर व्हॉट इज स्टॉपिंग यू फ्रॉम गोईंग? सेम थिंग इज स्टॉपिंग द ऑडियन्स. बरोबर. ते काय आहे? तुम्ही जाऊन टॉम क्रूजचा सिनेमा बघता, तुम्ही मी परवा वडाळ्याला जाऊन सकाळी 6 वाजता रजनीकांतचा सिनेमा पण बघितला. त्याच्यात ते जे कम्युनिटी व्ह्यूइंग जे आहे, ढोल ताशे वगैरे सगळं, नारळ फोडणे, दुधाचा अभिषेक वगैरे सगळं बघितलं मी. मुंबईत बघितलं, जो चेन्नईचा तमिळ फिल्म आहे आणि इथे एवढी मोठी कम्युनिटी, जवळजवळ सगळे वडाळ्याच्या सगळ्या स्क्रीनवर सकाळी 6 वाजता तो एकच सिनेमा होता आणि सगळे ऑडिटोरियम फुल होते. हे मराठी प्रेक्षकांसाठी का होत नाहीये? त्यातल्या त्यात बायकांचे दोन्ही सिनेमे, तिन्ही सिनेमे, जेव्हा त्यानंतर बाई पण भारी देवा आणि नाच गो घुमा, तिन्हीला ह्या प्रकारचं एक स्ट्रॅटेजी वापरली गेली की जे ते संगीता तरडे आणि ह्या लोकांनी पुण्यामध्ये ऑल विमेन स्क्रीनिंग्स केले. बरोबर. सो आणि ह्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की करेक्ट मी इफ आय एम रॉंग, हे कारण मी त्याच्यात कधी पडलो नाही, पण या अनुषंगाने मी काही गोष्टी ज्या माझ्या पहिल्या फिल्मच्या निमित्ताने आणि जेव्हा मी माझी वेब सिरीज करत होतो मानवत, त्यावेळेस मी मराठवाड्यामध्ये गेलो होतो. तो मग स्टार्क डिफरन्स जो जाणवतो ना की आपला सिनेमा फक्त टार्गेटेड आहे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर एवढ्या पुरताच. रेस्ट ऑफ मराठवाडा त्या ऑडियन्सकडे आपण बघतच नाही होतो. वेअर ॲज जेव्हा मानवत मर्डर सारखी सिरीज आली तेव्हा तिकडून जास्त नंबर झाले आम्हाला. त्यांना अर्थात ती मानवतची गोष्ट होती, मराठवाड्यातली गोष्ट होती, पण मुद्दा काय, मानवत मर्डरच्या वेळेस मी जेव्हा मराठवाड्यामध्ये गेलो आणि तिथं गेल्यानंतर मला लक्षात आलं की लोक आहेत, त्यांना बघायचं आहे, पण त्यांना थिएटरमध्ये जाऊन बघण्यासाठी थिएटर्सच नाही आहेत. मानवतचे सगळे रेटिंग्स मला तिकडून मिळाले, कारण त्यांनी त्यांच्याकडे इंटरनेट आहे, त्याच्यावरती ते बघतायत. आता एक मकरंद अनासपुरेंबरोबर मी ह्याच्यावरती जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी एक आयडिया सांगितली, जे ह्याच्या आधी 2-3दा गव्हर्नमेंटकडे ते हे प्रपोजल घेऊन पण गेलेले आहेत. ते हे की सगळ्या मराठवाड्यामध्ये जे नाटकाचे थिएटर्स आहेत, जे आता ते चित्रपताका नावाचं जे रवींद्रला केलं, तसं सगळे थिएटर्स हे सिनेमाचे थिएटर म्हणून सुद्धा कन्वर्ट करता आले तर, जिथे अत्यंत माफक दरामध्ये जर का सिनेमा लावला, कमी दराचं तिकीट असेल तर खूप मोठा ऑडियन्स आहे, तो येऊ शकतो. म्हणजे त्यांना गरज नाही की एसटी करून औरंगाबादला जाण्याची. नाही, आता लडाखमध्ये आम्ही शूट करत होतो एक फूड व्लॉग आणि तिथे इन्फ्लेटेबल थिएटर्स लागतात सगळीकडे. कारण की आता इतकं सोपं झालंय की तंबू थिएटर नंतर ते बरोबर ते आहे. मी जे नटसम्राट मध्ये काम केलं होतं आणि एका वेगळ्या फिल्मच्या शूटला म्हणून आम्ही कुंडलच्या जवळ एक गाव आहे, तेंडुली नावाचं, एका छोट्या गावात होतं. तर तिकडे अचानक 2-3 लोकांनी ओळखलं आणि तेव्हा तर ओळखणं म्हणजे खूपच भारी वाटायचं. तेव्हा आपल्याला ओळखलं वगैरे. आणि मी विचारलं काय बघितलंय तुम्ही, तर ते म्हणले नटसम्राट आमच्या फोनवर आहे. आणि तेव्हा 2Gचा जमाना होता. तर मला असं झालं की फोनवर मग 2Gवर इथे नेटवर्क काय मुळात, की आम्हाला नाहीये पुण्यात, इथे काय. तर तो म्हणला की आमचा पानवाला शहरात जातो, तो तिथून डाउनलोड करतो आणि तो टाकून देतो, त्यामुळे कन्झम्पशन नाही असं नाहीये. कन्झम्पशन आहे, पण तो म्हटला, मी म्हटलं की मग थिएटरमध्ये का नाही बघत, तर ते म्हटलं की आम्हाला सिंधुदुर्गात अख्ख्या एक थिएटर आहे. म्हणजे तू हे मराठवाड्याचं म्हणतोय जिथे कायमच आपण दुर्लक्ष केलेलं आहे. कोकण हा खरं तर आपण असं म्हणतो की टुरिझम आणि प्रगल्भ भाग, तिकडेही हीच परिस्थिती आहे. आणि तू तर कस्पवरचा आहेस नगरमध्ये, तर त्यामुळे तू मुळात तिथपर्यंत हा सिनेमा तुला, आणि कारण तू तिकडची गोष्ट सांगतोयस, ज्या लोकांची गोष्ट सांगतोय आपण, तिथपर्यंत पोहोचेल असं तुला वाटतं का खरंच? आय मीन पोचवायची तर आहे, त्याचे प्रयत्न तर चालू आहेत. आणि म्हणजे मला म्हणजे जसं मी मगाशी म्हणत होतो की खूप लोकांचे मेसेजेस येत आहेत आणि ते दिसते की लोकांना बघायचे, त्यामुळे आमचे तर सगळे प्रयत्न झाले. आणि थँकफुली ॲटलिस्ट नगर किंवा
आम्ही जिथे शूट केली माझ्या मामाच्या गावात, तिथून एक 30 मिनिटावर लोणी म्हणून गाव आहे. तिकडे आम्ही राहत होतो आणि तिकडे मल्टिप्लेक्सेस आहेत. तर असे तर आम्ही काही आयडेंटिफाय करतोच आहोत, की आम्ही आणि आमच्या डिस्ट्रीब्युटरला सांगतोही आहोत, की हे भाग आम्हाला वाटतं, की इथे ऑडियन्स आहे आणि आपण तिकडे करूया डिस्ट्रीब्यूट. तर त्यामुळे ते आमचे प्रयत्न चाललेलेच आहेत आणि तिथल्या लोकांपर्यंत आणि फिल्मच्या रिलीजच्या आधीच, की येते आहे फिल्म, तुमच्या इथपर्यंत पण येईल, हे कसं पोहोचवायचं आणि ते सगळे प्रयत्न चालू आहेत. सो होपफुली मला असं वाटतं येते. नाही पण आता याची अपकमिंग फिल्म आहे, तर मला एक मध्ये बोलावंसं वाटतंय हां. की याच्या फिल्मला जे अवॉर्ड मिळाले ना हां. सनडान्स फेस्टिवलमध्ये, ते इतकं मोठं अवॉर्ड आहे की त्याला ज्या पद्धतीचं मीडिया अटेन्शन पाहिजे ते सॅडली आपल्याकडे दिलं गेलेलं नाहीये. तुझी बर्लिनला होते. माझी पण फिल्म बर्लिनला होती. म्हणजे संध्याकाळच्या टेलिव्हिजनच्या बातम्यांमध्ये उंदरांनी गोडाऊन मधली दारू प्यायली वगैरे अशा बातम्या अर्धा तास चालू शकतात. पण ही इतकी मोठी गोष्ट आहे की अमेरिकन सबकॉन्टिनेंटमध्ये एवढं मोठं अवॉर्ड एका भारतीय मराठी सिनेमाला मिळालं. ही इतकी मोठी गोष्ट आहे. त्याला त्याचं ड्यू मिळालेलं नाही. पण या निमित्ताने आता हे मिळालं, आपण बोलतोच आहोत. हा सिनेमा जर का जितक्या लोकांनी बघितलंय तितके लोक बाईन ब्लोन आहेत. ते म्हणतात की ही फिल्म बघ आशिष. तर मला तर बघायचीच आहे. नाही आणि आणखीन एक म्हणजे ह्या फिल्मचं परत एक कौतुक, जे कोर्टचं झालं होतं, किल्लाचं झालं होतं, शाळाचं थोड्या प्रमाणात, की अमराठी लोकांनी आणखीन डोक्यावर घेतलं. बरोबर. म्हणजे सिनेफाईल्स आपण जे म्हणतो, की ज्यांना सिनेमाबद्दल प्रेम आहे. आणि खरं तर मराठी अशी अनेक लोक मला माहिती आहे, खास करून पुण्या मुंबईमध्ये तर, की जे असे सिनेमा प्रेमी आहेत आणि ते अगदी म्हणजे गोदारपासून आतापर्यंत काही सगळी नावं सगळं काढून बघितलं, पण मराठी चांगल्या सिनेमाच्या बाबत सिमिलर रिस्पॉन्स येत नाही. म्हणजे मला नरेन आमचा जो कॉमन मित्र आहे त्याच्या इंस्टाग्रामवर कळलं की असा एक मराठी सिनेमा, आणि म्हणून मी शेअर केलं, जो अमराठी आहे. तर आपण तिथून येत आहे. परत त्याला एक सगळ्यात महत्वाचं डिस्ट्रीब्युशन. आता ह्याला जर का पोचवायचं आहे नगरमध्ये थिएटर्स आहेत, पण तिच्या आजूबाजूला कुठेच काहीच नाही. तू म्हणजे तुला नगरचा आहे, त्यामुळे आता हा प्रश्न तुला खास करून, कारण का दोन्ही तुझ्यावरच इम्पॅक्ट होणार आहे, की सबसिडी आपण सतत आणत असतो. एक अनुदानाचा खरंच काही खऱ्या प्रोड्युसर्सना फायदा होतो का? त्याच्यावरचा हा पैसा सगळा जर का आपण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क बनवण्यात घालवला तर ते जास्त तुमच्यासाठी फायद्याचं. नाही, अनुदानचा काही फायदा होत नाही, कारण ते एक तर येतं 4-5 वर्षांनी. म्हणजे त्याचा जर तुम्ही इंटरेस्ट घ्याल, आपल्याकडे काय आहे, पैसे आपण किती टाकले त्याचा इंटरेस्ट काही कोणी विचारच करत नाही, जे केलं पाहिजे. तर तो होत नाही, त्यामुळे त्याचा उपयोग नाही. पण असा सिनेमा पोचवा, जी माझी खरं तर इच्छा आहे. म्हणजे डबल सीट पहिला प्रोड्यूस केला, अनेक सिनेमे एक्झिक्यूट केल्यावर, तेव्हापासून माझं राहिलंय ते होत नाहीये. त्यासाठी पूर्ण पॉवर बहुतेक आपल्या हातात लागेल, की छोट्या सेंटरला जाऊन आपण आपले सिनेमे लावू शकतो. तर मी एका अशा इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युटरशी पण बोललो, की ज्याला वेगळं काही करायची इच्छा आहे. तर तेव्हा मला टेक्निकॅलिटीज पण कळणार आहे, की मला ते जे आपण हॅट कलेक्शन करू आणि असं तसं ते का नाही करता येत, मग त्याला कसं एक लायसन्स लागतं, मग जीएसटीचं काय आहे, असं त्यांनी मला पूर्ण सांगितलं. जी करायची इच्छा, की आज गुहागरला नाही आहे थिएटर. गुहागरचं पॉप्युलेशन मला माहित नाही, पण नक्कीच 25,000च्या वर असेल. तर त्या टप्प्यामध्ये पण 5-7च थिएटर आहेत. त्यातलं एक तर मल्टिप्लेक्समुळे जास्त आहे. आय थिंक रत्नागिरीला मल्टिप्लेक्स आहे. त्यामुळे तिथे स्क्रीन जास्त वाटतं, पण मध्ये काहीच नाही. तर अशा ठिकाणी आपण आपली फिल्म घेऊन जाऊन एका सेंटरमध्ये लावू शकतो आणि त्यासाठी टेक्निकॅलिटीज करता येतात. एक लायसन्स घेता येतं आणि करता येतात. त्याचा एक्सपिरियन्स कदाचित पूर्ण सिनेमाचा येणार नाही, पण करायला काय हरकत नाही. आता हे जे म्हणलं की गव्हर्नमेंटला मकरंद अनासपुरे म्हणाले की दिलंय, का वाट पाहिजे? आपण आपलं एक सेंटर बुक करायचं, आपलं बेसिक साऊंड सिस्टीम लावायची, ते एक लायसन्स घ्यायचं आणि आपलं प्रोजेक्ट करायचं. आणि बेसिक कशाला, डॉल्बी सराउंड वाली सिस्टीम असलेल्या गोष्टी पण आता सहज अवेलेबल ना. फक्त तेच आहे, तुला ते प्रवास करायचा आहे, तिकडे जायचं, एक सेंटरला करायचं, केलं पाहिजे. आज मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी खूप चांगलं थिएटर नवीन झालंय. हे जे छोटू महाराज आहेत खूप चांगले आहेत. मध्ये मी भोरला रेकीला गेलो होतो, त्या छोटू महाराजला होती गर्दी, आणि तिथे नसेल तर आपण आपलं पण एका डिस्ट्रीब्युटरला घेऊन पळू शकतो. पण हे पळायची इच्छा पाहिजे, जी माझी इच्छा डबल सीट पासून आहे. आता 6 सिनेमे झाले ते मी अजून करू नाही शकलो, पण ह्या छोट्या सेंटरला मी जातो, दिग्दर्शक जातो, एक आमची गाडी असेल, मी ते पण काढलं होतं की एवढे पैसे लागतील हे बघू, ह्यातनं काय 5 लाख खर्च केले, 5 लाखाला बस झालं. पण आपण नवीन ऑडियन्स पर्यंत पोहोचलो. पण त्याला ती इकोसिस्टीम येत नाही, पण ती कधीतरी आपण आणावंच लागेल. बरोबर. हा, ते आता इकोसिस्टीमवरच. आता आपण नाटकवाले आहोत, म्हणजे तू आधी पूर्वी केलेलं नाटक, आपण खूप केलेलं नाटक, आणि नाटकाची अशी एक इकोसिस्टीम आहे. म्हणजे जेव्हा तू प्रायोगिक नाटक तू म्हणलास की बघायला येतात लोक, तर प्रायोगिक नाटक म्हटल्यावर आपल्याला बँगलोरला जाऊन जागृतीला शो करता येतात,
रंगशंकराला करता येतात. तसंच दिल्लीमध्ये अनेक असे छोटे थिएटर्स आहेत. मुंबईत आलं की रंगशिला झालं, पृथ्वी झालं, NCPA झालं, पुण्यामध्ये बॉक्स झालं, श्रीराम लागू रंगमंच झालं, सुदर्शन झालं. तर हे जे नाटकवाल्यांनीच स्वतःसाठी एक इकोसिस्टीम बनवलेली आहे. तर ह्या प्रकारची इकोसिस्टीम मराठीमध्ये एकतर आहे का? आणि तुमच्यामध्ये म्हणजे डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स ज्यांना खरंच गरज आहे. कारण माझ्या मताने हे काही सरकारकडनं किंवा डिस्ट्रीब्युटर्सकडनं होणं अवघड आहे. त्यांचं आता एक झालेलं आहे की यांना 25 लाख रुपये द्या, बास झालं. आपल्या हात वरती होऊन जातील. मग त्यांनी माझं काम मी केलेलं आहे इथपर्यंतच आहे. त्यामुळे आता ही आपली जबाबदारी झाली एका प्रकारे. तर या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं नेटवर्क तुमच्यामध्ये आहे का आत्ताच्या दिग्दर्शक प्रोड्युसर्समध्ये? नाहीये, मला नाही वाटत असं काही आहे. ते असायला पाहिजे. आणि आता ते नाटक आणि सिनेमाच्या बाबतीत पण आपण जे बोलतो की पण नाटकाची इकोसिस्टम खूप वेगळीच आहे. म्हणजे नाटक कॅन सस्टेन फॉर 35 शोज, की अजून लोक येईपर्यंत आपण चालूयात आणि मग ते वर्ड ऑफ माउथ नंतर ते नाटक धरलं जातं आणि मग लोक यायला लागतात. सिनेमाला पहिले 3च दिवस आहेत. तर 3 दिवसात नाही चाललं तर पुढच्या आठवड्यात शो जाणार आहेत. तर हे इतकंच वेगळंच कंपॅरिझन आहे. म्हणजे आता तू जो प्रश्न विचारलास त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याकडे सगळंच करणारे सगळे लोक असतात. नाटक पण करतात, सिनेमा पण करतात, स्किट्स पण करतात, टेलिव्हिजन पण करतात, असं सगळं मराठीमध्ये सगळं करतात. पण त्याचं म्हणून एक कोलॅबरेटिव्ह काही नाही आहे आणि ते खूप मिसिंग आहे. प्रत्येकाच्या माध्यमाप्रमाणे त्याच्या पब्लिसिटी मार्केटिंगच्या अपेक्षा किंवा टार्गेट्स बदलत असतात. त्याचा वापर त्याचा काहीतरी अभ्यास करून काहीतरी करायला पाहिजे. काय ते मला माहिती नाही. पण परत त्याचा तोच विषय होता ना, की आता तू खास करून नाटकवाला आहे म्हणून असं नाहीये की सगळीच नाटकं हे तर करू शकतात. तू जे म्हणतोयस की 35 शो, प्रायोगिक नाटकाला आपण 5 शोची रिस्क घेऊ शकतो सुरुवात करायला. 5 ते 10. 5 ते 10. आता त्या 5 शो साठी ते 3 दिवसाच्या ओपनिंग सारखंच आहे. आणि त्याचं तालीम आणि हे तर पण खूप वेळ चालते. पण ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे ह्या 3 जागा आपल्याला सपोर्ट करणार आहे 100%. तर तसं आपण म्हणजे सिनेमाच्या बाबत की आता हे 3-4 थिएटर्स आहेत समजा, किंवा आपण म्हणूयात की अनुदानासाठी सुद्धा 10 थिएटर्समध्ये रिलीज लागतो, त्याच्याबरोबरीने तो तिथे चालायला लागतो, अशा भरपूर काय काय फॅक्टर्स आहेत. तर हे 10 जागा फिल्म मेकर्सनी म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आपण पण जबाबदारी घेऊ शकतो ही? सो मला एक इंटरेस्टिंग हे सांगायचंय, घडलेली घटना की आता फिल्म रिलीज झाली तर भरपूर कामगारांना पण फिल्म बघायची होती आणि पण तिकीट परवडत नाही थिएटरचं. काय 200 रुपये तिकीट आहे आणि ते त्यांना वन टाइम शक्य नाही अख्ख्या फॅमिलीला घेऊन जाणं आणि असं. तर पुण्यातल्या 1-2 संस्था आहेत. तर त्यांनी म्हणजे मुक्ता मनोहर एक आहेत की त्यांची एक संस्था आहे, स्वच्छ नावाची दुसरी संस्था आहे. तर त्यांनी काय केलं की थिएटरवाल्यांशी स्वतःहून संपर्क, म्हणजे मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतो की आपल्याला काय करता येईल. त्यांचं असं होतं की आपण प्रोजेक्टर लावून असंच कुठेतरी ओपनमध्ये मांडव टाकून पिक्चर दाखवायचा. मी म्हणलं त्यांनी काय होईल, ते डिस्ट्रॅक्टिंग आहे सगळंच. म्हणजे तुम्ही बाजूला बिल्डिंग असणार, चाळी आहेत सगळं, म्हणजे तिथेच घरं पण आहेत लोकांची, तर ते खूप डिस्टर्बिंग होईल. तर आपण त्यापेक्षा थिएटरमध्येच करू. कारण थिएटरमध्ये पिक्चर बघणं हे प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन सारखंच आहे की अंधार होतो आणि आपण फक्त स्क्रीन आणि तुम्ही एवढंच असतं. बरं. तेव्हा पूर्ण पिक्चर बघितला जाऊ शकतो. तर त्यांनी काय केलं की त्यांनी परस्पर म्हणजे मंगला टॉकीज आणि राहुल टॉकीज इकडे जाऊन स्वतः तिथल्या ओनर्सशी बोलून त्यांच्याबरोबर एक काहीतरी डील त्यांनी वर्कआउट केलं की तुम्ही आम्हाला स्वस्तात तिकीट द्या, दुपारचा शो द्या, पण आम्हाला कामगारांना दाखवायचं तर तुम्ही. तर त्यांनी अक्षरशः 70 ते 100 रुपये तिकीट लावून त्यांनी अख्ख्या फॅमिलीजला बोलवून, म्हणजे लास्ट म्हणजे 50वा आठवडा चालू होता जेव्हा असं झालं की आता थिएटरमधनं जाऊन आता OTTवर येणार, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे OTTवर यायच्या आदल्या दिवशी त्यांनी 900 कामगारांना पिक्चर दाखवला या स्कीम अंडर. सो हे म्हणजे करता येणं शक्य आहे, म्हणजे जर पोचवायचंच असेल तर. आणि हेच निर्मात्याचं काम आहे. सॉरी इथेच लीड घ्यायला पाहिजे. करेक्ट. म्हणजे दिग्दर्शक तुझ्यावर आहेच, पण तू तर लीड घे, कारण तुझी ही जबाबदारी पोहोचवणं. आता काय होतं, दिग्दर्शकाला पडलेलं आहे आणि त्याला नाही, तर ते फार घातक आहे. म्हणजे त्यामुळेच खरं तर सिनेमे पोहोचत नाही असं मला खूप वाटतं. नाही, पण परत आता हे सगळं ना हँडक्राफ्टेड एकेका माणसासाठी आपण ते करूच यात, पण एक सिस्टीमच्या बाबत कधी कुठे काही चर्चा विचार असं काही झालंय? म्हणजे मगाशी जसं म्हटलं की काही नाटकाचे थिएटर्स हे करणे, कन्व्हर्ट करणे, त्याचा वापर सिनेमांसाठी पण करणे, हा एक खूप मोठा एक
माइलस्टोन डिसिजन होऊ शकतो, जो सरकारने नाही केलं तर हा म्हणतोय तसं की मग इंडिव्हिज्युअल प्रोड्युसरनी करायला काय हरकत आहे, करेक्ट. त्याचा त्या सिनेमापुरता असेल, पण त्याचे रिझल्ट तरी कळतील आपल्याला. एक ते आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की जो लॉंग टर्म आहे, जो लगेच इमिजिएटली नाही, म्हणजे व्हॉट वी आर लुझिंग द कम्युनिटी व्ह्यूइंग नावाचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपण सगळे विसरत चाललोय. जे मला त्या रजनीकांतच्या फिल्मच्या वेळेस जाणवलं की ते असं जे RRRच्या वेळेस त्यांनी केलं, कम्युनिटी व्ह्यूइंगचा आम्ही अशा पद्धतीने फिल्म बघतो हे तिकडच्या ज्युरीजनं दाखवलं. दॅट वॉज द प्लॅन. सो अशा पद्धतीनं आता लॉंग टर्म याच्यासाठी मला आठवते की मी जेव्हा लहान होतो, शाळेत होतो, तेव्हा आमच्या शाळेमध्ये कधीतरी काही फिल्म्स दाखवल्या जायच्या. मग त्या डॉक्युमेंटरी असतील, टॉम अँड जेरी असेल किंवा एखादा चार्ली चॅप्लिनचा सिनेमा असेल. आणि दॅट वॉज मॅजिकल फॉर ऑल ऑफ अस, की ते पडदे लावणार, एक छोटा प्रोजेक्टर आणणार, समोर एक स्क्रीन लावणार आणि त्याच्यावरती जेव्हा आम्ही फिल्म बघायचो ते खूप भारी असायचं. दॅट गेव अस द सेन्स ऑफ कम्युनिटी व्ह्यूइंग. सो हे एक लॉंग टर्म प्लॅनसाठी कित्येक इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, आता काही शाळांमध्ये दाखवतातच, पण हे आता कंपल्सरी जर का केलं की महिन्यातून 2 सिनेमे दाखवा आणि मग काही निर्मात्यांच्याकडनं काही फिल्मचे बाबा राईट्स त्या याच्यापुरते मिळणं. सो जेणेकरून आत्ता नाही पण एक कम्युनिटी व्ह्यूइंगची सवय लागेल, असं काहीतरी होऊ नाही, शकतं. हा खूप चांगला मुद्दा आहे. कारण मला तुम्हाला दोघांना याविषयी तुम्ही दोघांचा म्हणजे तुम्ही वाढला म्हणजे कुठे तुमचं संगोपन कुठं झालं? जामखेड म्हणजे जामखेडला तुझं? हा, मुंबई अंधेरीला. तू इथेच वाढलायस आणि मग तू तिकडची गोष्ट कशी काय चूज केली? कारण आमचे सगळे नातेवाईक गावी राहतात आणि त्यामुळे लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 2 महिने मग तिकडेच सगळ्या मावशी काका सगळ्यांकडे जायचं आणि यायचं. त्यामुळे मी लहानपणापासून गाव बघतो आहे. बरोबर. त्यामुळे ते मेमरीज मधून बरोबर आहे. कारण याची गोष्ट तुम्ही सिनेमा बघितल्यामुळे बघून असं वाटतं की एवढं रुटेड म्हणजे ते तू जे म्हणत होतास रिप्रेझेंटेशन देणं की आपण पुण्या मुंबईच्या पलीकडच्या गोष्टीच सांगत नाही आहोत. त्याच्यामुळे आणि ते स्वाभाविकपणे की दिग्दर्शक लेखक सगळे तिकडून येतात त्यामुळे ते त्यांच्या गोष्टी सांगतात. जेवढे आणखीन वेगळ्या ठिकाणून लेखक दिग्दर्शकां आणि तिथे त्याच्यासाठी सिनेमा पण तितकाच पोचणं गरजेचं आहे. म्हणजे एक नागराज मंजुळे पॅशनेटली तिथून काहीतरी बघून ते मे बी त्या गावात येत असेल, पण त्यासाठी त्यांनी एफर्ट घेतले, तो जाऊन सिनेमा हट्टानी बघायचा. तो सुद्धा टीव्हीवर आल्यावर इन्स्पायर झाल्यावर. पण आपण सगळे वाढलोय पुण्या मुंबईतली लोक की थिएटरमध्ये. ते गोविंदाचा सिनेमा तू म्हटलास, मी फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकीट काढायचो सकाळी मित्रांकडनं पैसे गोळा करून. तर ते स्पिरिट ऑलरेडी होतं की सिनेमा बघणं म्हणजे काय. तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा सिनेमा कधी आला? मला आमच्या इथे तर ते ओपन थिएटर होतं, म्हणजे फक्त स्क्रीन होता आणि खाली बसायचं. आणि खाली बसणं काही फार बरं नव्हतं, तर आपण आपलं काहीतरी घेऊन गेलोय बसलोय अशा गोष्टी असायच्या. आणि मी म्हणतो जुरासिक पार्क मला आठवतं की तो मी पहिला तिथे मला जो आठवतो, मी अजूनही पाहिले असतील, पण तो ओपन थिएटर होतं जायचो आम्ही. ते बंद झाली आता, तिथे झालंय थिएटर पण ते बंद झालं. पण तो एक्सपिरियन्स तोच आहे, म्हणजे ती मजा यायचीच. त्यामुळे तू आणि तुझा म्हणजे त्या अनुभवातनं सुद्धा आपल्याला ती म्हणजे त्या इमेजेस मधनं तयार होतं आपल्याला काय करायचंय पुढे आयुष्यात. माझ्यासाठी अर्थात सिनेमे खूप बघितले होते, पण एक अशी कोर मेमरी आहे. आणि आता मी जो चित्रपट लिहितोय त्याच्यामध्ये त्या कोर मेमरीचा खूपच मोठा भाग आहे. अर्जुन नावाचा सिनेमा होता आणि ते ममैया केरो केरो मामा ते गाणं, तर त्याच्यामध्ये तो टाय सोडून जायचा सनी देओल. आणि मी जेव्हा मी इथे महाराष्ट्र मंडळ म्हणून एका शाळेत, तिकडे काही टाय नव्हता आम्हाला, पण मी राजस्थानला गेलो 6वीत असताना शिकायला आणि तिथे टाय होता शाळेत. तर ते मला तो अर्धा टाय सोडून आणि ते आता ही मेमरी आहे ना. आपण सनी देओलला तसं बघितलंय आणि आपल्याला तसं जायचंय, एक शर्ट बाहेर काढलेला आणि त्याच्यामुळे सिनेमा मनात बसतो. तर तसं तुमच्यासाठी काय आहे, म्हणजे व्हॉट कुड बी ट्रिगर्स जे आपण मे बी मिस करतोय आता सिनेमाचे? मला एक कास्ट वाईज वाटतं की मला म्हणजे लहानपणापासून जे पिक्चर आठवतात की 100% आता बॉर्डर मला आठवतो, मला तोंडपाटे सुरुवातपासून शेवटपर्यंत. तर तेव्हा माझ्यावर इम्पॅक्ट झाला होता बॉर्डरचा आणि मी ते सगळे सीन्स भावंडांबरोबर रिक्रिएट करणं, हे महाशक्ती वगैरे सगळं करून ते करायचो. तर ते एक होतं ना की ते एक ऑन्सॉम्बल कास्टची जी एक मजा आहे ना, की ते सगळेच विषय त्याच्यामध्ये, माणूस आला की त्याच्याबरोबर विषय येणार, त्याची बॅकस्टोरी येणार आहे, मग सुनील शेट्टीची बायको कुठं असते वगैरे, असं सगळंच हे होतं ना. तर ते कुठेतरी मला आत्ता हळूहळू बजेटच्या गोष्टींमुळे, म्हणजे बजेट जसं कमी 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 होत गेलं तशी ती माणसं पण गळायला लागली गोष्टीमधनंच. म्हणजे आत्ता आम्हाला लिहिताना आम्हाला भीती वाटत होती की एवढं आपण लिहितोय, 6 ॲक्टर्स कचकचित आणि सगळे आपल्याला असे भारीतले ॲक्टर्स पाहिजेत
आणि तर लिहितोय, पण हे शक्य होणार आहे की नाही माहिती नव्हतं. कारण बजेट आणि हे कसं असतं, काय असतं काहीच माहीत नव्हतं. पहिलाच अनुभव. पण ते कम्युनिटी व्ह्यूइंग जे आहे ना, ते मला वाटतं की ह्या सगळ्या लोकांना जेव्हा आपण आणतो एकत्र किंवा म्हणजे धुराळामध्ये पण जसे मी त्याला एक्साईट जास्त झालो होतो, की अरे एवढे सगळे लोक एकत्र आहेत आणि त्यांच्या काहीतरी गोष्टी आहेत. तेव्हा मग सगळ्यांनाच म्हणजे ती एक्साइटमेंट आपोआप म्हणजे शोलेमध्ये पण माझ्यासाठी प्रत्येक पात्र फेमस आहे. सत्यामधलं प्रत्येक हां. पात्र फेमस आहे. म्हणजे सगळेच आणि असे सगळ्यांना काहीतरी एक आर्क असेल ना स्टोरीमध्ये, तर ते बघायला नेहमीच म्हणजे प्रत्येकाला काय रिलेट होईल सांगता येत नाही. आता या पिक्चरच्या निमित्तानं काही लोकांना तो जो ह्याच्यात गटारीत बुडून मेला, तर त्याच्याविषयी जास्त एक कणव तयार व्हायला लागते आपोआप, की त्यांना माहीत नव्हतं की माझं त्याच्याबरोबर रिलेशन तयार होतं. तयार व्हा. सो ह्या पॉसिबिलिटीजच डायरेक्ट गायब होतात, कारण 2च माणसांची गोष्ट आहे किंवा एकच माणूस आहे, त्याची काहीतरी गोष्ट होती तयार. सो अशा गोष्टींमध्ये म्हणजे फॉर कमर्शियल सिनेमा मला असं वाटतं की ह्या गोष्टी कुठेतरी मिस झाल्या की काय असं म्हणजे मला ह्याच्या सिनेमातही तू त्याच्या आईची आणि त्याची गोष्ट पण तितकीच महत्वाची आहे जेवढी त्याची आणि त्याच्या मित्राची आहे. तर ते बरोबर तुझं पात्रांचं इतर पात्रांना आपण इन्क्लूड करणं कमी केलंय, कारण सगळंच बदललंय. इंटरेस्टिंग, असं व्हेरी एक वाटतंय. इम्पॉर्टंट. माझं असं व्हेरीड पॅलेट आहे. म्हणजे असं एक काहीतरी हा माझं जॉनर असं मी नाही म्हणू शकत. पण म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आत्मा आम्ही स्लम एरियामध्ये जेव्हा राहायचो, म्हणजे ॲक्च्युली काय म्हणतात त्याला, इन्स्पायर्ड फ्रॉम अ रिअल लाईफ इव्हेंट असल्यामुळे त्यावेळेस जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही असं दत्तवाडीसारख्या एरियामध्ये आम्ही राहायचो. एक सिंगल पत्र्याचं घर होतं आमचं. आणि तिथे तिकडचं जे गणपती मंडळ असायचं ते ना गणपतीमध्ये सिनेमा दाखवायचं. तर ते जसं ये तारा वो तारामध्ये जे मधलं एक हे लावलेलं असतं, तसं मस्त स्क्रीन, एका साईडला प्रोजेक्टर, दोन्ही साईडला लोक बसलेत, त्या बाजूच्या लोकांना उलटं दिसतंय. म्हणजे यार ओके, मग कोणी गवारी निवडत, कोणीतरी काहीतरी पापड लाटत रात्रीच्या वेळेस हे सिनेमे बघतायत. आणि दॅट वॉज, आणि मला आठवतंय, मला मिथुन चक्रवर्तीचा सिनेमा होता, सुरक्षा का कुठल्या तरी नावाचा एक सिनेमा होता, ज्याच्यात तो काहीतरी एजंट, इंडियन जेम्स बॉन्ड असतो, तर त्याला जमिनीखाली पुरलेलं असतं काहीतरी कॉफिनमध्ये, तो काहीतरी गॅजेट काढतो, त्या गॅजेटनी, हे मला आठवतं, मला सिनेमाची गोष्ट काही आठवत नाही आहे. मग आणि इट वॉज मेस्मरायझिंग. एक तो सिनेमाचा एक्सपिरियन्स आहे ज्याच्यामध्ये मला काय आवडतं तर क्राऊड इज पुल्ड टुवर्ड्स दिस मॅजिक जे स्क्रीनवरती घडतंय, ते खूप इंटरेस्टिंग आहे. आणि दुसरं म्हणजे माझं सोलो व्ह्यूइंग, जेव्हा मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना पुणे इंटरनॅशनल फेस्टिवल जेव्हा सुरू झाला, तिथनं खरं तर फेस्टिवल्स हे माझ्या आयुष्यात आले. त्याच्या आधी मला त्याचा काही गंध नव्हता, मला काहीच माहिती नव्हतं. पण पुणे फेस्टिवलला मग मित्र जात आहेत, हे जात आहेत, तर त्याबरोबर मी पण जायला लागलो. आणि एक सिनेमा मी बघितला, आयमन घोबादीची फिल्म आहे टर्टल्स कॅन फ्लाय. ती फिल्म मी बघितली आणि म्हणजे ती आजही मला खूप डिस्टर्ब आहे, अजून असा मला एक काट. खूप लोक म्हणतात, अरे तू लहान मुलांचे फिल्म केल्या, काय मस्त कामं केलेत. म्हणले ते बघा, त्याच्यात जे आहे ते कदाचित माझ्याच्याने होणार पण नाही. बट आय वुड लव्ह टू डू दॅट काइंड ऑफ सिनेमा. जर का तशा प्रकारचं मार्केट असेल, तशा प्रकारचे बजेट्स असतील, त्या प्रकारचे स्क्रिप्ट असेल, आय वुड लव्ह टू डू दॅट. सो मला हे दोन्ही पॅलेट्स करायला आवडतील. मला तू आता जे बोललास त्याच्यावरनं एक प्रश्न होता की मला टर्टल्स कॅन फ्लाय हा सिनेमा बघायला, मला सेम, आम्हाला पण तेव्हा पिफ चालू झालं होतं आणि तेंडुलकरांनी येऊन ते बघून आले होते, ते सांगत होते आणि आम्ही सगळे जेव्हा नाटक त्यांचं एक फेस्टिवल करत होतो, तर त्याच्यामुळे आम्ही लगेच जाऊन सगळ्यांनी ते कसं टोरेंट्स हे ते वगैरे तेव्हा जे पर्याय होते त्याच्याप्रमाणे बघायचा प्रयत्न केला. आणि तेव्हा एक होतं ते कल्चर. तुम्ही आत्ता नुकतेच म्हणजे तुला खास करून संडान्सला अवॉर्ड मिळाला. त्याचं ज्या प्रकारे फेस्टिवलला काहीतरी बघितल्यानंतर त्याचा एक गवगवा व्हायचा, तो अजूनही तसाच शाबूत आहे असं तुम्हाला दोघांना वाटतं? की त्याच्यामुळे कन्व्हर्जन होऊन लोक आणखीन बघतील असं वाटतं का? आता त्याचं एक पीक इतकं फुटलंय की आपण त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टींना मिस करून आय मीन ॲटलिस्ट त्या अवॉर्डमुळे फिल्म भारतात म्हणजे सगळीकडेच लोकांना कळालं आहे, ते तर नक्कीच झालेलं आहे. पण काय सामान्य जी लोक आहेत त्यांना फिल्म फेस्टिवलबद्दल इतकं माहीत नाही आहे, तर त्यांना त्याच्याबद्दल, आणि त्यातल्या त्यात तर म्हणजे
संडासबद्दल तर अजूनपर्यंत बऱ्याच लोकांना माहितीच नाही. त्यांना फक्त कान माहिती आहे, कारण ऐश्वर्या राय जाते आणि गव्हर्नमेंट इकडून घेऊन जातात आणि हा. लोकं म्हणतात आमची ऑफिशियली कानला फिल्म सिलेक्ट झाली, त्यामुळे लोकांना कान माहिती मार्केटमध्ये आहे. असते आणि त्यांच्या त्यांना म्हणजे संडासबद्दल काहीच काही माहीत नाहीये. हा. सो त्यामुळे तेच एक होतं, की भारतामध्ये त्याच्याबद्दलच एज्युकेट करणं महत्त्वाचं होतं, की संडासला मिळालंय म्हणजे काय झालंय? म्हणजे लोकांना हेही माहीत नाही, की आजकाल ते जे क्रिस्टोफर नोलान म्हणा, असे सगळे जे मोठे फिल्ममेकर आहेत, टॅरेंटिनो ह्यांच्या पहिल्या फिल्म्स तिकडे झालेल्या आणि त्याच्यानंतर ते मोठे झाले हेही लोकांना माहीत नाही. बरं. त्यामुळे संडासचं महत्त्व काय हेच माहीत आहे. तिकडूनच भारतामध्ये तर आम्हाला तिकडूनच ते एज्युकेट करावं लागतं आहे. पण ॲटलीस्ट ज्यांना माहिती आहे त्यांच्यापर्यंत फिल्म पोहोचली आणि तेच मला महत्त्वाचं होतं, की ह्या अवॉर्डमुळे ती एक गोष्ट झाली, की ॲटलीस्ट लोकांपर्यंत पोहोचलंय आणि त्याच्यामुळे आम्हाला डिस्ट्रिब्युशन मिळतं आहे. वी हॅव ग्लोबल डिस्ट्रिब्युशन. पॅरिसची सेल्स कंपनी डिस्ट्रीब्यूट करते. देन वी हॅव यूएसचे स्टँड रिलीजिंग यूएस नॉर्थ अमेरिकन टेरिटरीमध्ये डिस्ट्रीब्यूट करते. अँड वी गॉट इंडियन डिस्ट्रिब्युशन. सो ह्या अवॉर्डमुळे ते झालं आणि जे महत्त्वाचं होतं, कारण की मी जेव्हा शॉर्ट फिल्म्सही बनवायचो, माझं नेहमी असायचं, की आपण शॉर्ट फिल्म बनवतो ह्याचा अर्थ हे नाही, की उद्या जाऊन ते लोकांना YouTubeवर दाखवायचं आणि ते लॅपटॉप आणि फोनवर बघतात. तर ते शॉर्ट फिल्मच्या वेळेला पण मी थिएटरमध्ये बघायची आहे ही film. बरं. त्याच्या हिशोबाने शूट करायचं. तर थँकफुली माझी ह्याच्या आधीची शॉर्ट फिल्म थिएटरमध्ये रिलीजही झाली होती. त्यामुळे विथ द फीचर फिल्म तर इट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे ते आणि ते होतं, की मला कोणी ओळखत नाही तसं म्हणायला गेलं तर. त्यामुळे फिल्मला कोणी ओळखणार आहे. त्यामुळे माझं ते नेहमी होतं, की मला माझी फिल्म मराठीत करायचीच आहे. पण ती मराठी फिल्म मला टॉप 5 फेस्टिव्हल तिथे कुठेतरी प्रीमियर करायची आणि ते आय न्यू की तिकडे गेल्यानंतर काहीतरी काही मार्ग होतील तयार आणि त्याच्यामध्ये ती ऑडियन्सपर्यंत पोहोचते आणि ते आता होत आहे आणि आय कॅन सी, आय मीन होत आहे. बरेच लोकं रेग्युलर ऑडियन्स मेसेज करतात, त्यामुळे ते होत आहे. त्यामुळे ते झालंय. पण अजूनही जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणजे आता जे वयस्कर लोक आहेत ते काही फोनवर वगैरे जात नाही. म्हणजे आपण त्या दिवशी हां. बोललो, की पेपरमध्ये येणं पण महत्त्वाचं आहे. हो. कारण मला माझे किती फ्रेंड्स माहिती आहे, ते अजूनही पेपरमध्ये बघूनच जाऊन नाटकं किंवा न्यूजवर सुद्धा लोकांना, कारण हे अजून मेनस्ट्रीम मीडिया नाही तर एका कम्युनिटी पुरतच पोहोचलं. त्यामुळे आता त्या लोकांपर्यंत पण पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि त्याचा अर्थ काय आहे, हे अवॉर्ड मिळणं आणि हे सगळं होण्याचा अर्थ काय आहे? त्याच्यामुळे ॲटलीस्ट ते जर कळलं त्यांना तर तेही लोक येतील. आणि माझं नेहमी हेच होतं, की आता जसं हे फिल्म म्हणायला गेलं तर तसं त्याचं सेंट्रल आयडिया इज या 2 मुलांमधली एक प्रेमकथा आहे. पण माझं एक होतं, की ह्या कथा ज्या आजपर्यंत बनलेल्या आहेत ह्याच्यावर, त्या बहुतेक वेळा नुसत्या आयडेंटिटी, एक्सेप्टन्स ह्याच्यावरच बनलेल्या असतात आणि त्या एक माणूस म्हणून त्या कॅरेक्टरला हे न करता नुसतं सेक्शुअलिटी ह्याच्यामध्येच अडकून बसतं आणि मला ते करायचं नव्हतं. त्यामुळे माझं लिखाणापासूनच हे होतं, की हाऊ कॅन आय मेक धिस स्टोरी जी सामान्य लोकांपर्यंत पण पोहोचेल आणि ते पण म्हणतील, की अरे ही 2 मुलं नसून ही नुसती प्रेमकथा म्हणून आम्ही बघतो आणि आम्हाला ते आवडतं आणि मला ते करायचं होतं आणि ते करणं खूप महत्त्वाचं नाही, होतं. माझ्यासाठी तुझी फिल्म ही ग्रीफ बद्दल जास्त होती. त्या ग्रीफशी डील कसं करायचं, म्हणजे आम्ही आता दिठी पण रिलीज करतोय, एक प्लग इन तेवढ्यात माडीपाचं. तर तोही त्याच विषयी आहे आणि मी पण माझ्या खूप जवळच्या काही लोकांना गेल्या 3-4 वर्षात गमावलंय. तर त्यामुळे माझ्यासाठी हे म्हणजे त्यातला जो सगळा होमोसेक्शुअलिटी पार्ट आहे, इट्स इन्सिडेंट. एक्झॅक्ट. ती कुठल्याही माणसाची जो ग्रीफची गोष्ट त्याच्याशी रिलेटेड ती फिल्म वाटते. पण त्याच्या आधीच्या म्हणजे ह्याच्याबद्दल अवॉर्ड्स आणि ह्या सगळ्याबद्दल येऊयात, की अर्थात इंडिपेंडंट सिनेमाला त्याचा फायदा आहे. एका प्रकारे, कारण काय एक नॉईज होतो, काहीतरी होतं. पण मी म्हटलं तसं कन्व्हर्जन्स होतीलच असं नाही. पण त्याच्या बरोबरीने आता एक ह्याचं म्हणजे फेस्टिवलचं सुद्धा एक मार्केट झालंय, जे आता तू म्हणत होतास, की आमची फिल्म कानला होती, हे होती, ते होती. ती तुम्ही तुमच्या खिशातनं सीडी नेली तरी सुद्धा कानला गेली असंच होतं ते. कारण काय तुम्ही तिथे घेऊन गेलात एवढंच होतं. ती कुठे दाखवली जाते काय त्यालाही महत्त्व आहे. तर ते सुद्धा की फेस्टिवल्स, म्हणजे असं मी म्हणत नाही की कोणी तिथे जाऊन कमर्शियल सिनेमा दाखवू नये. RRRला ऑस्करला जाणं सुद्धा योग्यच आहे. मी काही त्याच्या विरोध नाही. पण तुम्हाला असं वाटतं का त्याचाही गैरवापर केला जातो, की त्या मार्केट्समध्ये कुठल्याही हे इट शुड बी अ टायटल दॅट शुड बी अर्न्ड असं वाटतं की फेस्टिवलला दॅन या मार्केटच्या नावाखाली हे, तर तसा पण गैरवापर होतोय का असं काय मत म्हणणं आहे तुमचं? एक मी जे ऐकलेले टर्मिनॉलॉजी त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ऐकलं ते म्हणजे लॉबिंग. लॉबिंग किती वर्क करतात किंवा जे लोक त्याच्यातले एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडनं माझ्याकडे आलेले ज्या
वरवरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की खूप लॉबिंग चालतं, खूप रेकमेंडेशन्स चालतात, हे मी ऐकलेलं आहे, मी अनुभवलेलं नाही आहे. एक तर मुळामध्ये फेस्टिवलला सिनेमा पाठवायचा या उद्देशाने मी माझा सिनेमा बनवलाच नव्हता. तो इकडच्या ऑडियन्ससाठी बनवलेला सिनेमा होता बरं. आणि तो बर्लिनला सिलेक्ट झाला. सो आता ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस मला एकाने असाच एका जर्नलिस्टने प्रश्न विचारला होता की कसं वाटतंय बर्लिनला सिलेक्ट झाली तर म्हटलं की हो ह्याच्या आधी 4 फेस्टिवल रिजेक्ट पण झाली आहे. सो इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह. Yeah. त्या 5 ज्युरी 6 ज्युरी जे काही नंबर ऑफ ज्युरीज असतील त्यांना त्यावेळेस ती कशी वाटते फिल्म याच्यावरती खूप गोष्टी ठरतात. तर त्याच्यामध्ये ही फिल्म सिलेक्ट झाली तर इट इज चेरिशेबल थिंग. टॉप 3 फेस्टिवलमधला एक मोठ्या फेस्टिवलमधले आपले फिल्म कॉम्पिटिशनमध्ये हे चेरिशेबलच आहे. पण मला हे माहिती की ते व्हॅलिडेशन आपल्याकडचा जो कमर्शियल ऑडियन्स जो आहे, जो माझा ऑडियन्स आहे, माझ्या फिल्मचा जो ऑडियन्स असणं अपेक्षित आहे, त्याला ते व्हॅलिडेशन कितपत वर्क करतंय मला माहिती नाही. कारण फिल्मला मिळालेलं बक्षीस आणि ते रिलीजच्या जस्ट आधी 15 दिवस आधी 20 दिवस आधीचा जो बज आहे त्याच्यात आपण ते कसं वापरतोय, त्याचं युटिलायझेशन कसं आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नुसतं बर्लिनला सिलेक्ट झाली, मग ते लोकांना कानला पण गेलेलं पण ऐकलेच ना, त्याने काय फायदा झाला? तो नाही होत आहे. आणि प्लस त्याला मीडिया अटेन्शन पण नाहीच आहे, झिरो आहे असं आपण समजूया. नाही मी अगदी सॉरी जेव्हा सँडास अवॉर्ड सेरेमनी झाली होती त्याच्या 2 महिन्यानंतर एका मराठी न्यूज चॅनलने ब्रेकिंग न्यूज म्हणून 2 महिन्यानंतर हे केलं आणि ते पण कुठे माझ्या एका ॲक्टरच्या रिलेटिव्हने TV ऑन केला होता आणि सडनली ती न्यूज चालू झाली म्हणून तिने व्हिडिओ काढला आणि माझ्या ॲक्टरला आणि त्याने मला पाठवला. सो ते 2 महिन्यानंतर ब्रेकिंग न्यूज आली होती. नाही पण मी ऍक्च्युली जर का चुकून एखादा मेनस्ट्रीमचा पत्रकार चांगला पत्रकार हे बघत असेल तर मी ह्याच्यातनं अपील करतो की करा सपोर्ट असा जो म्हणजे आपण घटना आता मराठी बोलतोय आणि मग मराठी फिल्म जे काही होतं आहे तिकडेच जर नाही केलं तर मग काय फायदा नुसतं मराठी बोलून. या बाबतीत ते सलग झालं होतं. म्हणजे फॅन्ड्री आणि किल्ला त्या कमर्शियली सक्सेसफुल झाल्या, पण त्या म्हणल्या तर आपली एक भावना काहीतरी सांगायची आशा झाल्या आणि त्याला जो सपोर्ट मिळाला होता म्हणजे ते अवॉर्डमुळे ऑब्व्हियसली स्टुडिओजना दिसलं, ते पण झालं असेल, बरं त्यांनी ती लगेच पाहिली. पण आता तसं होतंय का ते दिसत नाही. तेव्हा तो जो ते परत आहे, सिनेमा बनवणं हे दिग्दर्शकाचं काम आहे, ते पोहोचून एक वेगळ्यांचं काम आहे. ते पाहतायत का आणि त्यांना वाटतंय का एखादं घ्यावं का, तर ते आता होत नाही, जे तेव्हा व्हायचं. ते आता कमी कोर्स झालं. पाहिलं. आपण कोर्सचं पाहिलं किती त्या इंडस्ट्रीमध्ये बस झाला होता हो आणि त्याचे शोज झाले होते स्पेशल, पण आता तसं होत नाही. आणि अजून म्हणजे माझं- स्थळला पण नाही ना मिळालं, नाही. कुणीच नव्हतं. नाही, आणि अजून माझ्या ज्या टाइम्स आर चेंजिंग बरं हे आहेच आहे. आणि पूर्वीच्या काळी जे चालायचं ते आता नाही होते आणि आता तर 2-2, 3-3 महिन्याला गोष्टी बदलत आहेत. तर त्या चेंज बरोबर कोप अप करणं खूप गरजेचं आहे आणि नवीन नवीन स्ट्रॅटेजीज आणणं गरजेचं आहे. ते काय ते आपण करूच यात. पण माझी एक मेमरी आहे, मी सांगतो हे फेस्टिवल व्हॅलिडेशनची. ती म्हणजे लहानपणी नाही, इंडस्ट्रीमध्ये जस्ट काम करायला सुरुवात केली असेल मी तेव्हा पेपरमध्ये वळू या फिल्मविषयी एक मोठा लेख आला होता जो नंदू माधवनने लिहिला होता अबाउट हिज एक्सपिरियन्स इन रॉटरडॅम फेस्टिवल. त्यावेळेस मी पहिल्यांदा रॉटरडॅम हे नाव वाचलं, मला माहित नव्हतं. आणि ते जे लिहिलं होतं ते वाचूनच मी इन्स्पायर झालो की मला फिल्म बघायची आहे. सो तो एक काळ होता जेव्हा न्यूजमध्ये किंवा पेपरामध्ये जेव्हा लिहून यायचं ते खूप क्लीन असायचं. त्याच्यावरती आधारित आपण म्हणजे कमलाकर नाडकर्णींची नाटकांची समीक्षणं असतील किंवा विभा देशपांडेंची सिनेमाची असतील, क्रिटिक्सची नावं माहिती होते. एक्झॅक्टली हे वाचून आपण ठरवायचो हा सिनेमा बघायचा. तेव्हा ते स्टार सिस्टीमवर असं काही नव्हतं, 3 स्टार आणि 4 स्टार असं काही नव्हतं. एक तटस्थ परीक्षण असायचं, त्या परीक्षकाला काय वाटतंय त्याच्याबद्दल असायचं आणि एक गोषवारा की बाबा सिनेमा कसा आहे आणि मग त्याच्यावरती आपण ठरवायचो ही फिल्म बघायची का नाही. आता माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त नुकसान जर का आपलं जर का कोणी केलं तर पेड रिव्ह्यूज. त्याच्यानंतर कोणीही उठसूट येऊन जो त्याच्या चॅनलवरती जेव्हा सिनेमाचं परीक्षण म्हणून काहीतरी लिहितो जे ते त्याचा ओपिनियन असायला माझा हरकत नाही, काहीच हरकत नाही. मला फिल्म बघून मला नाही आवडली यार, मला हे वाटलं. पण किती वेळा काय होतं ना की क्रिएटिव्ह चॉईसेस बद्दलच बोललं, ते समीक्षण नाही आहे की काय त्यांनी वॉल टू वॉल म्युझिक वापरलंय. तुला काय करायचं, तुला सिनेमा कसा वाटला त्याचा, इम्पॅक्ट काय होतं. हा जरा स्क्रीन प्ले ढिसाळ वाटलं म्हणजे काय वाटलं. सो ह्या टेक्निकॅलिटीज डिरेक्टरच्या क्रिएटिव्ह चॉईसेस बद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. म्हणूनच वेगवेगळे डिरेक्टर एकच सिनेमा वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतात. देवदास 3 वेगळ्या पद्धतीने झाला. सो आता पुढच्या काळामध्ये डेव्हिडी पण झाला ना, देवदास मधनं इन्स्पायर होऊन. सो असं वेगवेगळे दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने बघतात. तर आपण परीक्षण करताना त्या परीक्षकाने स्वतःला एक लिमिट घालून द्यायला पाहिजे. तर ते वाचून कित्येकदा लोक ऑफ व्हायला लागलेत असं माझं वैयक्तिक मत आहे.
आणि मी पण आता काही क्रिटिक्सना म्हणतो की तुम्ही जेव्हा लिहिताय तुम्ही एक सामान्य जनतेला एक फिल्म म्हणजे कशी बघायची आणि त्याचा एक्सपिरियन्स काय, म्हणजे मी त्यांना हे पण म्हणतो आता आमच्या ह्याच्यात साऊंड डिझाईन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग. मी त्यांना म्हणतो तुम्ही साऊंड डिझाईन बद्दल लिहा, त्याचा एक्सपिरियन्स तेव्हाच तो सामान्य जनतेला नाही, कळेल, तो एक तेव्हा ते अप्रतिम थिएटरमध्ये ह्याच्या एक्सपिरियन्स करतील. फिल्ममध्ये एक सीन आहे ज्याच्यामध्ये काही म्हणजे आपल्याला सगळा अख्खा म्हणजे ते लोकांनी बघावा, त्याच्याबद्दल मी डिटेल सांगत नाही काही, पण तो अख्खा सीन फक्त साऊंड मधनच आहे. आपल्याला व्हिज्युअली काय घडलंय ते कधीच दिसत नाही. आपल्याला ते त्याच्या आवाजातनं आपल्याला कळतं की काय झालं असेल. सो त्यामुळे मी ते म्हणतो की हे क्रिटिक्सचं पण मला वाटतं कुठेतरी काम आहे की त्यांनी सामान्य जनतेला एक एज्युकेट करावं ती फिल्म म्हणून, काही त्याचा एक्सपिरियन्स आहे तोपर्यंतच ते कर, नाही तर अदरवाईज मग ते असं होतं की हा हे फेस्टिवल आणि इंटेलेक्च्युअल असंच म्हणून लोक हे करतात. बरोबर. आणि मला कधी कधी असं वाटतं की आता ते पण झालं, ही फेस्टिवल म्हणून फिल्म खूप झालं. म्हणजे फेस्टिवल फिल्म म्हणजे काय असते एक, आणि एंटरटेनिंग फिल्म म्हणजे काय असते, एखादी साधी फिल्म पण एंटरटेनिंग फिल्मच झाली, तुम्हाला ते पाहून काहीतरी छान फील होतंय किंवा शांत फील होतंय, आनंदी फील होतंय, हे पण एक प्रकारचं एंटरटेनमेंटच झालं. नाही, हे कुठेतरी मला पूर्वी लोक त्याचा विचारच करत नाही. मला असं वाटतं पूर्वी ही लाईन पण नव्हती, Exactly. एक्झॅक्टर होती. म्हणजे ऋषिकेश मुखर्जींची फिल्म किंवा बिमल रॉयची फिल्म काय म्हणायची आपण काही सांगू नाही शकत. म्हणजे त्याला काहीही असू शकते ती फिल्म, किंवा इव्हन रामगोपाल वर्माच्या फिल्म्स, की त्या एका दुसर लाईन कधी वाटायचा की आता ज्या प्रकारचं कॅमेरा वर्क सत्यामध्ये आहे ते काही कमर्शियल कॅमेरा वर्क नाही आहे. तुम्हाला सतत सगळं काही पण तद्दन कमर्शियल फिल्म आहे, त्यात गाणी आहेत, त्यातले डायलॉग तेवढेच फेमस आहेत शोलेसारखे. आता एका खूप अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर येतो. आपण मगाशी ऑरमॅक्सचा रिपोर्ट बद्दल बोलतो आणि ह्याच्यानंतर माझे काही मित्रच मला खूप शिव्या घालणार आहेत, पण मी रिस्क घेतो समाजकार्यासाठी लढायला तयार आहे. पण त्याच एका ऑरमॅक्सच्या रिपोर्टमध्ये एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की मराठीमध्ये ॲव्हरेज सेलिब्रिटी स्टेटस जे मिळतं नटाला ते त्याचं ॲव्हरेज वय 52 आहे. आणि ज्या आपण म्हणूयात नट्यांना मिळतं त्यांचं ॲव्हरेज वय 40 आहे. म्हणजे 52 इयर ओल्ड स्टार्स आहेत आणि 40 इयर ओल्ड स्टार्स आहेत. आता गंमत अशी आहे की ह्या लोकांचं फॅन फॉलोईंगही त्याच वयाप्रमाणे असणार. म्हणजे आपण आपल्याहून 20 वर्ष फार फार तर मागच्या पिढीला आपण इन्फ्लुएन्स करू शकतो. 52 वर्षाचा नट 30-35 वर्षाच्या माणसाला फार फार तर इन्फ्लुएन्स करू, फार फार तर तो त्याचं सगळ्यात म्हणजे शेवटचा ऑडियन्स आहे. त्याच्यानंतरचा त्या खालचा जो ऑडियन्स आहे तोच फ्रिव्हलसली खर्च करणार आहे, तोच सिनेमावर प्रेम करणार आहे. आपण सगळे एका वयापर्यंत जाऊन दर आठवड्याला सिनेमा बघायचो. माझ्या मताने तुम्ही कोणीच आता आठवड्याला एक सिनेमा वगैरे बघत नाही, कारण त्यानंतर जबाबदाऱ्या येतात, खर्च येतात, EMI हप्ते बिप्ते तर त्याच्यामुळे आपण कामं कमवणे तर ह्या सगळ्यांना आपण, त्यामुळे आपण नाही तो देऊ शकतो. वाईल यंगर ऑडियन्स हे भयंकर कन्झ्युम करतात. तर दोन गोष्टी, एक तर यंगर ऑडियन्स वेगळीकडे फिरायला लागला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते सगळेजण डिजिटलकडे वळायला लागलेत आणि कन्झम्पशन छोटं छोटं होत चाललंय, कम्युनिटी नाही सोलो होत चाललंय. तो एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट मग त्या केसमध्ये आपण जे घडी बसवणं म्हणतो की जसं तू म्हटलास की तुझ्याकडे खरं तर स्टारकास्ट आहे, म्हणजे बिगेस्ट नेम्स, त्याच्यानंतर त्याच्या उलट एक्झॅक्टली तुझ्याकडे कम्प्लिटली फ्रेश चेहरे आहेत. तुझ्याकडे परेश सारखं एक नाव आहे लेखनामध्ये की ज्याला एक काहीतरी वलय आहे, पण खरंच स्टार सिस्टीम मराठीमध्ये एक्झिस्ट करते का आणि त्याची गरजही वाटते का? सो आम्हाला म्हणजे अगदी फ्रेशली आत्ता जे डोक्यात आलं ते बोलतो की जेव्हा ह्या लोकांनी पण फिल्मला हो म्हणजे भरत सर, सिद्धू सर असतील, अजून आशू सर असतील आणि या सगळ्यांनी इनफॅक्ट ओम पण असेल, तर त्यांनी हो म्हणायचं कारण हे इंडिव्हिज्युअल हे नव्हतंच. त्यांना गोष्ट म्हणून असं वाटलं की आपण या गोष्टीचा भाग असला पाहिजे. म्हणजे ते आपोआप त्यांचंच एक कलेक्टिव्ह फिलिंग त्यांनाच आलं होतं की आपण ह्या गोष्टीचा भाग असला पाहिजे. आणि जेव्हा प्रेक्षक म्हणून पण जेव्हा सिनेमा जेव्हा चालला तेव्हा लोकांना म्हणजे त्या हिरोपेक्षा त्या गोष्टीचं जास्त हे वाटत होतं, जे जे प्रूव्हन आहे की म्हणजे सैराट फॅन्ड्री जर असतील त्यात गोष्ट इतकी मोठी झाली, म्हणजे ती त्या ॲक्टरच्या वलयापेक्षाही खूप मोठी गोष्टच झाली, तो फिल्मच ती खूप मोठी झाली. त्यामुळे मग ती फिल्म चालली आणि लोकांना आतापर्यंत त्याचं म्हणजे महत्त्व कळत राहतं. तर मला वाटतं की ती स्टार व्हॅल्यू ही त्या गोष्टीत आहे, हे आपण कुठेतरी मला वाटतं ते टार्गेट केलं पाहिजे. म्हणजे आता रजनीकांत हिरो आहे कारण की त्याला हिरो सारखं दाखवलं गेलं आणि हिरो सारखं लिहिलं गेलं ते पात्र, त्यामुळेच ते हिरो झालं. आणि आता मग तो काही केलं तरी मग लोक जाणार किंवा हे,
तर पण ती जी सुरुवात आहे की गोष्टीला इतकं हिरो बनवायचं की ज्याला आपण ऐकू तो नाही म्हणलाच नाही पाहिजे, की ही गोष्ट मी केलीच पाहिजे असं वाटलं पाहिजे. सो आम्ही लिहिल्यावरच हे झालं होतं की आपण आता गोष्ट इतकी तगडी बनवली आहे की ज्यांच्याकडे जाऊ त्यांना असं भीती वाटली पाहिजे की अरे आपण नाही केलंच म्हणालो. पाहिजे, हां. म्हणजे नाही म्हणूच नाही शकत. सो असं असं अशी मेहनत घ्यायला वेळ आणि तेवढी इन्व्हेस्टमेंट आम्हाला करता आली याचं मला म्हणजे फॉर्च्युनेट वाटतं, जी बऱ्याच लोकांना नाही मिळत. सो मला वाटतं की ते ते गोष्टीवर बरं. नाही पण प्रोड्युसरकडनं हे प्रेशर म्हणजे तू नाही दिलेलंस हे मला माहिती आहे. बरोबर. माझ्या पण प्रोड्युसर्सकडनं पण हे प्रेशर्स तयार होत असतीलच. येत ना. पण हां. तुझा जो प्रश्न होता स्टार्स आहेत का, हां. म्हणजे तर नाही येत असं का वाटतं, कारण नाहीतर रिझल्ट दिसला असता. म्हणजे आता बेसिक स्टार कोणी आहे हिंदीमध्ये, त्याचं बेसिक फिल्म कशी असू, काहीतरी कलेक्शन होतं, त्याचं काहीतरी OTT राईट्स विकले जातात, म्युझिकचे काहीतरी पैसे मिळतात. हिंदीमध्ये तर ऍक्टर प्रमाणे पण म्युझिकचे राईट्स आहेत. करेक्ट. म्युझिक कसं आहे यापेक्षा पण कोण ऍक्टर ह्यानी पण होतं. तर तसं तर आपल्याकडे काहीच नाही आहे. त्यामुळे स्टार्स खरं तर नाही आहेत. स्टार्स असले पाहिजे का, तर हो असं मला वाटतं. शिवराज जे म्हणतोय की कथा स्टार, हे तर बेसिक आहे. हे तर कधीही असलं पाहिजे. म्हणजे रजनीकांत सर असू नाही तर अजून कोणी असू. पण आता नाहीच आहे. आज आपण मराठीत पाहिलं का अजय अतुल आपण स्टार्स म्हणू शकतो, नाना पाटेकर सर म्हणू शकतो, रितेश म्हणू शकतो, नागराज म्हणू शकतो. झालं एवढंच आहे स्टार्स म्हणून, की ज्यांच्या नावाने ज्यांच्या नावाने कलेक्शन सुरुवातीला कलेक्शन सुरुवातीला मिळेल. अर्थात परत तेच आहे, जर सिनेमा बरा असेल तरच तो चालणार आहे. त्यामुळे ते तर लागेलच. पण कुणी एक आल्याने काहीतरी बेसिक कव्हर होईल असं नाही आहे. आणि असं असलं पाहिजे, 100% असलं पाहिजे. नाही तर आपण रिस्क कशी घेणार? वेगळा विषय जर करायचा असेल, म्हणजे सगळं नाहीतर ओनस हा दिग्दर्शकावर लेखकावरच येऊन पडतो आणि बाकी कोणालाच त्याची जबाबदारी मग घ्यायला तुला काय खरंच असं सुपर पॉवरवाली फिल्म करायची आहे आणि असा एक काहीतरी हिरो हवा आहे, नाही ना लगेच चेहरा लक्षात. तर असं स्टार हवा ज्याची इमेज आहे. असे ऍक्टर्स आहेत आपल्याकडे, पण त्याची इमेज पण तशी आहे. कारण तसं कुणी असेल तर तू पण वेगळा काहीतरी विषय मांडू शकतो. ते नाही होत. त्याला एक कसं एक रुढाचारी कल्चर जे आहे, म्हणजे मी थोडं ब्लंटली बोलतो या विषयावर, पण एक ओव्हर रिस्पेक्ट ऑफ नॉट एज म्हणतोय मी, ऑफ एक्सपिरियन्स. वयाचा मान राखला पाहिजे त्याच्याबद्दल काही नाही, तर मला फटके पडतील, ट्रोल करतील ते आपल्याकडे सगळं आहे ते. पण एक्सपिरियन्स हा 2 असतो. एक म्हणजे जुना एक्सपिरियन्स जो आपण इतके वर्ष अनुभवलाय, पण काळ बदलल्यानंतर पण एक एक्सपिरियन्स येतो आणि तो नवीन लोकांना मिळतो. जसं आज म्हणजे भाडीपामधनं बाहेर पडलेली मुलं जी आहेत, माझ्याहून तरुण मुलं, त्यांना माझ्याहून जास्त एक्सपिरियन्स आहे. कारण ते त्या काळात जन्माला आले आणि त्यांना त्या काळातली काय म्हणत आपण, त्यांना सेन्सिटिव्हिटी समजते. त्यामुळे ते जास्त चांगलं मांडू शकतात माझ्याहून. तर त्या कल्चरचाही इम्पॅक्ट होतो जेव्हा तुम्हाला, म्हणजे आता तू अर्थात इंडिपेंडेंटलीच सिनेमा केलाय, त्यामुळे त्याच्यामध्ये तशी आडकाठी फार का तरीसुद्धा सुरुवातीला पैसे शोधताना झाली आहे. नाही म्हणजे माझं ते एकतर जेव्हा मी माझे मेन प्रोड्युसर जे आहेत नीरज चोरी, आम्ही दोघांनी आधी शॉर्ट फिल्म तर केलीच आहे. त्यामुळे आणि त्यांनाही माहिती आहे की मला कशा पद्धतीने फिल्म बनवायला आवडतं. आणि स्पेसिफिकली ह्या फिल्मचं असं होतं आधीपासूनच की मला नोन चेहरे नकोच होते. कारण जसं आपण ते असं म्हटलं की कथा ही हिरो असली पाहिजे. आणि मला तेच होतं की मला नोन चेहरेच नको आहेत. कारण की काय होतं ना की ह्या स्टोरीसाठी मला ते होतं की मला त्या ॲक्टर्सचं ते एक हे असतं ना की हे कामं केले आपण, हे चेहरे, मला ते नकोच होतं. म्हणजे ऑडियन्स जेव्हा बघेल मला ते ऑडियन्सच्या डोक्यात त्या गोष्टी नकोच होत्या. मला पाहिजे होतं की ते फक्त कॅरेक्टर त्यांनी बघावं. सो ते आधीपासून होतं की मला सगळेच नवीन चेहरेच पाहिजे होते. आणि ही वॉज लाईक की हां ठीक आहे, म्हणजे तुला जे करायचं ते कर. पण नंतर काही आम्ही मीटिंग्स करत होतो, तिकडे थोडंसं चाललं होतं. पण देन मी म्हटलं की नाही, मला हेच करायचं आहे. बरं. कारण की ते, आणि हे इथे कशाला, जेव्हा मी इंटरनॅशनल लॅब्समध्ये जात होतो, मार्केट्समध्ये जात होतो, तर ते ॲक्च्युअल लॅब आणि मार्केट व्हायच्या आधी जेव्हा आमचे सेशन्स व्हायचे मेंटर्स बरोबर, तिकडेही तेच बोललं जायचं की प्लीज तुम्ही जेव्हा पिच कराल, नोन चेहरे असू देत तुमच्या पिचमध्ये. कारण की मग ते पैसे मिळवायला इझी. माझं असं झालं यार, म्हणजे मराठी ॲक्टर्सला इंडियामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर कोण ओळखत नाही, मी तुकडे इंटरनॅशनल पिच करून काय होणार आहे. सो ते माझ्या ह्या ॲटलिस्ट ह्या फिल्मसाठी तर ते काहीच हो नाही, आणि त्याची पण गणितं बदल. म्हणजे आता राधिका आमची खूप जवळची मैत्री आहे. आता राधिका सडनली इंडिपेंडंट सिनेमाचा चेहरा झाले की तिचं नाव टाकलं तर काहीतरी फायदा होऊ शकेल वगैरे. पण त्याच्यातही म्हणजे जे इंडिपेंडंट आहे त्यातही डिपेंडन्सी, आणि विच डझंट ड्राईव्ह नंबर्स. तुला असा तुझ्या पहिल्या सिनेमा किंवा आधीच्या जे पिच, माझे 2 वेगवेगळे अनुभव आहेत त्याच्यात. एक तर आत्मबॅम्बेट डझंट रिक्वायर फेसेस, ते लहान लहान सगळं विश्व होतं.
त्यातल्या त्यात नोन फेस वॉज केतकी सराफ आणि दीपक शिर्के. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच फिल्ममध्ये तसं नव्हतं. तर त्याचं काही एकीकडे हा सिनेमा आणि एकीकडे मानवत मर्डर जेव्हा केला तेव्हा त्याचं जेव्हा कास्टिंग करत होतो आम्ही, तेव्हा प्लॅटफॉर्मकडून ह्या कास्टिंगची रिक्वायरमेंट होती. म्हणजे सोनाली, सई, म्हणजे हे डोक्यात होतं, सई वगैरे यांच्यावर आमचं बोलणं चाललंच होतं, पण प्लॅटफॉर्मनी पुश केलं होतं ह्याच्यासाठी, गोवारीकरांच्या नावासाठी पुश केलं होतं. आणि तेव्हा मला अंदाज येत नव्हता, कारण माझं हे पहिलंच असं एक्सपोजर आहे टू द प्लॅटफॉर्म. पण त्याचे रिझल्ट दिसले नंतर की या गोष्टींमुळे त्याचा एक रीच वाढला होता. त्याला म्हणजे जेव्हा ते गणित कसं आहे ना, की जेव्हा ते जेव्हा वेगवेगळ्या स्टेटमध्ये पण रिलीज म्हणजे OTT वरती गेल्यानंतर जसे महाराष्ट्रातल्या एका सेक्शनमधनं जसे नंबर आले तसे अजून खूप जास्त नंबर्स हे UP बिहारमधनं पण आले. बिकॉज रिलीज करताना हिंदीमध्ये पण डब केलं होतं. आणि हे शूट करत असताना माझ्या डोक्यात आलं होतं की आय लुक इन टू द हिंदी डबिंग ऑल्सो. बरोबर. म्हणजे तो माझ्या कॉन्ट्रॅक्टचा भाग नाही आहे की मी ते डबिंग करून देणं माझी जबाबदारी नाही आहे. आणि ते एक पॉईंट येतो डिलिव्हरीज सगळ्या देताना की संपवा बरोबर. आता ते हिंदी डबिंग तुम्ही तुमचं हे, पण ते ओव्हरकम करून मी त्या डबिंगला जाऊन सकाळी बसायचो. आणि सई आणि सोनाली वगैरे यांचं पण असं, सईचं मेनली की आता कशाला दुसऱ्या कोणाकडे, तर मी कन्व्हिन्स केलं तिला की तू ज्या एक्सप्रेशन मध्ये बोलली असं ते कोणीतरी डबिंग आर्टिस्ट कदाचित नाही देणार, अगदी बरोबर. लिपसिंग करणार आहे. सो शी अंडरस्टूड. सो तिने पण तो वेळ दिला, सगळ्यांनी दिला. आणि हे 4 मेजर ऍक्टर्स आहेत त्यांचं मी हिंदी डबिंग करून घेतलं. त्याचा परिणाम असा झाला की ते जेव्हा UP बिहारमध्ये गेलं तेव्हा तिथनं आम्हाला खूप जास्त नंबर्स आले. आज तू बघशील तर चेंज, याच्यानंतर एक चेंज आता जाणवतो. फॉर एक्झाम्पल सोनीवरतीच एक दुसरी ती हंट नावाची जी राजीव गांधी असॅसिनेशनवरची एक सिरीज आली, त्याच्या लँग्वेजेसमध्ये तू गेला तर ओनली हिंदी नावाचं एक ऑप्शन आहे. त्यांची ओरिजिनल लँग्वेज आहे की जे हिंदी कलाकार ते हिंदीमध्ये बोलतात, तमिळ लोक तमिळ भाषेमध्ये त्यांच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये बोलतात, पण ओनली हिंदीचा एक ऑप्शन आहे की हे सगळंच हिंदीमध्ये ऐकू येतं. मला हा अनुभव ह्याच्या शांतीत क्रांती 1लाही आला. स्ट्रेंजली त्याचा तमिळ मधनं खूप नंबर आलेत, कारण काय तमिळ स्पिरिट सेम आहे. तिथेही आपलं म्हणजे जगणं खूप सिमिलर आहे. एक IT क्राऊड आहे, एक उच्च मध्यमवर्गीय तिकडे एक, कारण हा उच्च मध्यमवर्गीयांचा शो होता. तर त्याच्यामुळे ते आणि ॲस्पिरेशनल शो होता, तर त्याच्यामुळे त्या सगळ्यामध्ये बसणाऱ्या ते निकषात बसवलं आणि तिकडूनही नंबर झाला, कारण तमिळ डबिंग खूप चांगलं झालं होतं. तर तेही एक इथून म्हणजे तो चांगला सेगवे म्हणून तुम्ही बरं झाला हा विषय काढला की आपण मराठी सिनेमा फक्त मराठी पुरता बघतोय का. म्हणजे गंमत काय, आपण आता तेलुगू तमिळचे नंबर्स आहेत आणि ते आपली डिरेक्ट कॉम्पिटिशन मुंबईमध्ये तेलुगू तमिळ भोजपुरी गुजराती सगळे सिनेमे आहेत आपल्या सगळ्यात मोठ्या सेंटरमध्ये. पण मराठी सिनेमा असं कुठे जाऊन आपण वाजूयात, दुसऱ्या भाषांमध्ये पोचूयात, कारण काय आज थँक्स टू इंटरनेट किंवा OTT आपण सगळ्या भाषेत सगळं कंझ्युम करतोय. म्हणजे कोरियन कंझ्युम करतो, जॅपनीज कंझ्युम करतो. म्हणजे आमचं अख्खं ऑफिस हे ॲनिमे फॅन्स आहेत. त्यानंतर सगळेजण K-पॉप आणि K-ड्रामा बघतायत, सगळेजण स्पॅनिश शो बघतायत. आपण नार्कोस म्हणजे अगदी ओरपला आणि तो स्पॅनिश भाषेत आहे अर्ध्याच्याहून अधिक. मग मराठी आपण फक्त मराठी पुरतं आणि मराठी अस्मितेपुरतंच ठेवलंय का, हा प्रश्न. ह्याच्यावर मला नाही, आता जे तू म्हटलास आपण हे एवढं सगळं बघतो आणि आपण मराठीच ऑडियन्स आहोत. प्रत्येक वेळेला मी जेव्हा पिच करायला जातो ना, मला हे बोलतो मराठी ऑडियन्सला हे पचणार नाही. आणि मला नेहमी होतं अरे मराठी ऑडियन्स काय बघतो तुम्हाला माहिती तरी आहे का, आणि तुम्ही हे पचणार नाही म्हणजे काय. सो तिथूनच चालू होतं गोष्टी. म्हणजे तुम्ही बनवताना हा विचार केला होता की आपण हे मराठीच्या पलीकडे नेऊयात. आणि मी एक सांगतो, शूटिंगच्या वेळेला आमचे जे लेन्स यायचे ते हैदराबादवरून यायचे, तर तिकडून ते एक अण्णा यायचे, तर त्यांना ऑफकोर्स मराठी येत नाही, हिंदी येत नाही, तर ते पूर्ण वेळ गप्पच आहे. तर माझा पार्टनर ही कॅन स्पीक तेलुगू, तमिळ आणि कन्नडा. तर जेव्हा तो सेटवर यायचा तेव्हाच ते बोलायचे आणि मग ते त्याच्यावर बोलायचे. तेव्हा ते म्हणायचे की अरे मी हे सगळं बघतोय ना, ही फिल्म ना प्लीज तू रोहनला सांग की ही ना तुम्ही डब करा, साऊथमध्ये ही खूप चालेल. म्हणजे तेव्हाही ते म्हणत होते. तर ते चालू होतं आमच्या डोक्यात, पण आय एम नॉट टू शुअर की ते वी हॅव दॅट बँडविथ राईट नाव टू डू दॅट. मला असं वाटतं की तू मगाच्या प्रश्नाला की मी याचा विचार केला तो नव्हता केला पहिल्यांदा, तो आपोआप होत गेल्यानंतर. आता मला असं वाटतंय की माझं म्हणणं आहे की मल्टीलिंग्वल शूट नका करू एक वेळ, पण दुसऱ्या लँग्वेजमध्ये डब करायला काय हरकत आहे. त्याच्यासारखा बजेटमध्ये त्याच्यासारखा एक प्रयोग आधीच असू तर कदाचित
त्याचा काहीतरी उपयोग करता येऊ शकतो. आणि मग बराचसा ऑडियन्स असा आहे जो घरामध्ये काम करताना सबटायटल वाचत नाही बघत, नाही बघत. हो. ज्या कदाचित ती सबटायटलचं लँग्वेज सुद्धा नाही कळत आहे. अशा वेळेस कदाचित त्याच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये जर का त्याला ऐकू आलं आणि तुमची काही युनिव्हर्सल गोष्ट असेल, माणसांची गोष्ट असेल, तर ती कुठेही चालू शकते. सो ते आपण करायला पाहिजे. तो कदाचित अजून एक टप्पा ठरू शकतो भविष्यामध्ये. आणि विच हेल्प, म्हणजे मी तुला सांगतो आता पोलीस ड्रामा म्हणून मानवतच्या वेळेसच मला एक तेलुगू सिरीज आली होती, ती बघायला सांगितली होती प्लॅटफॉर्ममधल्या आमच्या मैत्रिणींनी, की एकदा ती पण बघ, कारण त्याला नंबर्स चांगले येत आहेत. तर मी बघायला लागलो आणि त्याच्या टायटलमध्येच साऊथ क्वीन त्रिशा असं नाव होतं. असं आपल्याकडे कोण लावतं महाराष्ट्रामध्ये? असं काही मराठी किंग असं कोणीच नाही किंवा क्वीन असं कोणीच नाही. ती बोलू शकते कारण तिच्या नावाने ऑडियन्स बघणार आहे. तेच तुमच्याकडे तुमच्या स्टार्स जे आहेत किंवा सेलिब्रिटेड ऍक्टर्स आहेत त्यांच्या नावाने कोणी बघणार नाहीये. जर का ते त्या रोलमध्ये ऍप्ट असतील, काहीतरी त्यांनी इंट्रिग निर्माण करणार असतील, त्याचा एक फायदा नक्कीच होतो की त्यांचं जे काही फॉलोअरशिप आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. कदाचित 2 मिलियन 3 मिलियन 4 मिलियन जे काही फॉलोअर्स असतील त्यांना कदाचित तुमचा सिनेमा, ह्या ऍक्टरचा सिनेमा येतो हे कळेल. पण ते तेव्हाच वर्क होईल की ते तुम्ही जे कम्युनिकेट करताय ते इंटरेस्टिंग आणि इंट्रिगिंग असेल. याच्याशी निगडीत किंवा हा पण म्हणलं होतं नोन फेस. आता मी जे सिनेमे केले त्या सगळ्यामध्ये नोन फेस आहेत. म्हणजे 4 सिनेमात आमे आहे, 2-3 सिनेमात सई आहे आणि बाकीचे पण धुळामध्ये म्हणलं असतं. आम्ही ते ठरवून केलं होतं की सगळे नोन एक फेस येतील कारण ते तसं येईल. पण ते नोन फेस म्हणून आले होते आणि त्यांच्याने एक बेसिक पोस्टर व्हॅल्यू, काहीतरी इंटरेस्टिंग वाटेल एवढंच होतं. पण परत ते आहेच ना की त्याचं पुढं काय होणार हे आहे. पण त्यांनी जर सोपं जाणार असेल, आणि ते खरं तर कलाकार म्हणून जास्त आले होते, ते उत्तम ऍक्टर आहे म्हणून आले होते. आता ते फेमस पण आहेत, नोन फेस पण आहेत म्हणून ठीक आहे, पण आपण घेताना विचार हा कलाकार म्हणूनच घेतला गेला होता. हो. नाही, मध्ये आता ते प्रसाद बरोबर एक कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट झालं परवा की ते रील स्टार्स हे काही ऍक्टर नाहीत आणि त्यांची तिकीटही विकली जात नाहीत. ते खरं तर दुधारी आहे. ते दोन्ही बाजूनी विचार केला पाहिजे. खरंच ऑब्व्हियसली मला माहिती आहे, आम्ही ह्याच बिझनेसमध्ये आहोत, की टू कन्व्हर्ट युअर रील्स अँड नंबर्स इन टू ॲक्च्युअल बाईंग ऑडियन्स, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो भाग मान्य. पण त्याचबरोबरीने तुमचं म्हणजे एखाद्या नाटकाची तिकीट सेलिंग कपॅसिटी डझंट डिफाईन ॲक्टर्स तिकीट सेलिंग कपॅसिटी. तू त्या नाटकात त्या सिनेमात काम केले, त्याची तिकीटं विकली गेली, याचा अर्थ ते नाही. ते सातत्याने करायची गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या उलट सुद्धा डॅनी पंडितनी शो लावला, क्रेटेक्सनी शो लावला, जे डिजिटल स्टार्स आहेत, अथर्व सुदामेने शो लावला, भाडीपाचा कुठला शो असेल तर आम्ही हजार रुपयाला तिकीटं विकतोय आता. म्हणजे आपण म्हणतो की परवडत नाही मल्टिप्लेक्स वगैरे, आम्ही सगळेजण 1000 रुपयांनी तिकीटं विकतो. स्टँडअप असेल, एम हाऊस म्युझिक असेल किंवा डॅनी पंडितचा त्याचे कॅरेक्टर्स करतो फक्त, आणि वेड्यासारखी गर्दी होते. त्याच्यामुळे असं नाहीये की दोन्ही बाजूला काही, दोन्ही बाजूनी दुधारीच आहे ते. पण मुद्दा असा आहे की आपण या सगळ्यामुळे, डिजिटलमुळे जो एक स्कोप आहे की आज भाडीपाचा ऑडियन्स असेल, डॅनीचा ऑडियन्स असेल, एम हाऊसचा ऑडियन्स, म्हणजे तांबडी चांबडी जेव्हा आलं तेव्हा शिल्पा शेट्टीपासून ते रिहानापासून कोणीही वापरले ते जे ह्याच्या पलीकडे पोचणं आहे, मराठी ऑडियन्सच्या पलीकडे, आणि त्याच्यामुळे जो एक मोठा वर्ग मिळतो प्रेक्षक. तर हा विचार का नाही होत असं तुला वाटतं? म्हणजे बजेट कन्स्ट्रेन्स आहेत का जस्ट आपल्या म्हणजे विचारातच आपण कमी पडतोय? नाही, विचारातच कमी पडतोय. बजेट हा खरं तर खूप पुढचं आहे. ते परत तेच आहे, आपण तेवढं 100% करून तेवढा विचार करून करतोय का, तर तेच नाही होत आहे. पटडीतला ठरलेला विचार होतोय आणि तेवढंच होत आहे. बरं, सोशल मीडिया जे आपण म्हणतोय ते आता असणार आहे, त्याचा दुष्परिणाम बोलण्यात पॉईंट नाही, त्याचा कसा तुम्ही उपयोग करून घ्याल हेच बघायला पाहिजे. कारण ते तर काय हलणार नाही, तर ते होत नाहीये. ते माझी आई असं एक मजेत म्हणते की जेव्हा रेडिओ आला तेव्हा माझ्या घरच्यांना वाटलं की मी आता रेडिओमुळे वाया जाणार आणि ती 24 तास ट्रान्झिस्टरवर असायचे. मग त्यानंतर मग टीव्ही आला, आपली जनरेशन टीव्हीमुळे वाया जाणार आणि आपण काहीच बघणार नाही असं म्हणायचे. तरी सुद्धा सगळं सर्वाईव्ह होतच आहे आणि आता डिजिटल आलंय. सो फोक अख्ख्यांचे रील बघून लोक येत आहेत. ठीक आहे, तो शो चांगला आहे, ते तर हे नक्की आहे की तुम्हाला ती सिनेमा असो नाही तर शो असो, तो चांगलाच करावा लागेल. पण बेसिक बघून येत आहेत ना, मग आल्यावर त्यांना 10 वेळा यावं वाटतं, त्यासाठी त्यांना रीलची गरज नाही. बरोबर. पण ते आहे म्हणजे आता मी सपोज एखादा सुमार दर्जाचा एक शो बनव किंवा एखादा सिनेमा बनवला आणि मी तुझ्याकडे आलो की सारंग जरा याचं काहीतरी करूयात, तर तो व्यवहार असणार आहे. यू विल चार्ज मनी, जे की बरोबर आहे, ते करायलाच पाहिजे कारण आय एम युझिंग युअर बँडविड्थ.
पण जेव्हा आत्मा पॅम्पलेट सारखी फिल्म आली हा. तेव्हा तू उत्स्फूर्तपणे त्याच्याबद्दल काहीतरी हो. केलंस. सो द चेंज ऑफ विजन म्हणजे ज्याच्या मागे विजन आहे त्याच्या मागे आपण सगळेच उभं राहायला तयार. बरं. जिथे विजन नाहीये, जिथे ते साधंच काहीतरी येतं, तर कदाचित कोणी नाही उभं राहणार त्याच्या मागे. नाही म्हणजे आम्ही आत्ता ह्याच्या फिल्मसाठी जेव्हा बोलतोय लोकांची, कारण ह्यावेळेस मी पहिल्यांदा जागा झालो आणि मी म्हटलं आमचं नरेनशी बोलणं झालं. तो ह्याच्या फिल्मवर पार्ट प्रोड्युसर आहे, ही इज प्रोड्युसर अँड साऊंड डिझायनर. राईट, साऊंड डिझायनर. तर त्यामुळे त्याच्याशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा आम्ही स्वतःहूनच, कारण तुमच्या वेळेस तो चान्स हुकला आणि मला म्हणजे ऑनेस्टली मी आता म्हणजे हे ठेवायचं नाही ठेवायचं तुम्ही सांगा, पण मी तुमच्या प्रोड्युसर्सपर्यंत पण रीच आउट केलं होतं की मला हा सिनेमा पोचवायचा आहे, तर आम्ही आमच्या बाजूने काय करू शकतो, मला फक्त तारखा मिळवून दे. आणि ते नाही झालं म्हणून उत्स्फूर्तपणे आम्ही काहीतरी वेगळं केलं. तर कुठलीही इकोसिस्टम म्हणजे खास करून डिजिटल वरची जी लोक आहेत, तुम्ही जर का त्यांच्याकडे म्हटलं मला हे रील हवंय आणि मला हेच हवं आहे आणि ह्या हॉटेलला या आणि हे करा, ते पैसे चार्ज करणार आहेत. पण जर का तुम्ही त्याला कम्युनिटीचा भाग बनवला, म्हणजे इकोसिस्टम तयार करायचा प्रयत्न केला, तर हे मी सगळ्याच प्रोड्युसर्सना पण सांगतो, तर ते 100% त्याला तो मान दोन्ही बाजूनी आला पाहिजे. म्हणजे त्यांचा अपमान करून नाही चालणार. जी लोक ॲज अ कोलॅबरेशन येत आहेत किंवा ते जे करतायत ती वेगळी कला आहे. म्हणजे हे तितकंच वाईट आहे जसं आपण एखाद्या तमाशा कलाकाराला नावं ठेवण्यासारखं आहे की त्याचा ऑडियन्स आहे, त्याचे विचार आहेत, त्या ऑडियन्सची ती गरज आहे. बरं. आणि म्हणून तो कला ती अजूनही टिकून आहे. आणि तमाशा तर आणखीन वरची कला झाली. मी म्हणतो इव्हन ते वेगळंच काही जर कोणी काही करत असेल, क्रिंज आहे पण त्याचा एक ऑडियन्स आहे. आयदर त्याच्याशी इंडल्ज करू नका किंवा मग त्याला तेवढा मान द्या जर का इंडल्ज करणार असाल तर. ते एक होतं. एक मला असं प्रश्न आहे आणि जो खास करून म्हणजे तुम्हाला दोघांना आहे, खरं तर तुलाही तेवढ्याच प्रमाणात आहे तो, की आपण आता म्हणतोय की निश, म्हणजे आता तुझा जो विषय होता तो सफाई कामगारांवर होता, तुझा जाती व्यवस्थेवर होता. आता तू एका प्रकारे मला ती फिल्म अजिबात म्हणजे LGBTQ कम्युनिटीशी रिलेटेड वाटत नाही, पण त्याच्यात तो एक भाग आहे. आता हे आपण आपल्याकडे असं म्हणतात की निश आहे रे हा, म्हणजे हा एका सर्टन, पण हे लोकांना लक्षात की आपल्याकडची मायनॉरिटीची संख्या सुद्धा एवढी मोठी असते. कुठलीही मायनॉरिटी म्हणजे आपण भारताच्या कुठल्याही 3% म्हणजे आता मी पारशी माणसांवर सिनेमा बनवला जे की 0.01% आहे, तरी सुद्धा ती करोडमध्ये जाते तर किंवा लाखांमध्ये जाते. त्यामुळे लोकसंख्याच एवढी आहे की इव्हन मास निश होतो तो. तर रिप्रेझेंटेशन किती मॅटर करतं, आपण खरंच रिप्रेझेंट करतोय का मराठी सिनेमा निर्माते म्हणून, दिग्दर्शक म्हणून सगळ्या कम्युनिटी सगळ्या ठिकाणी आपण रिप्रेझेंट होत आहेत का खऱ्या अर्थाने? पूर्ण पोटेन्शियलने मला नाही वाटत. आणि पार्शली काही ठिकाणी काही मेकर्सकडनं ते होत असतं, पण ते पूर्ण पोटेन्शियलने मला ते अजून तरी वाटत नाही. कारण हे जे आपण मगापासून जे बोलतोय की टाइम्स आर चेंजिंग आणि तशा पद्धतीने त्याच्या काही गोष्टी बदलत जात आहेत, ऑडियन्सच्या अपेक्षा बदलत जात आहेत, तर त्याचा नीट अभ्यास होत नाहीये. जसं मगाशी तो विषय निघाला, ऑर्मॅक्सचा विषय निघाला, त्या ऑर्मॅक्सच्या ज्या टार्गेटेड स्क्रीनिंगमधनं येणारा जो डेटा आहे त्या डेटाचं ॲनालिसिस होत आहे, त्याच्यातनं नंबर्स येत आहेत, पण आता इम्प्लिमेंटेशन करायची जेव्हा वेळ येते त्याच्यावरती अभ्यास करून की ओके आता हे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याला कसं काउंटर करायचं, तर त्या इम्प्लिमेंटेशनमध्ये प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. आणि एकदा तेही कदाचित चुकू शकतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, यू डेड युअर जॉब, तुम्ही तुमचं ॲनालिसिस केलं, तुम्ही काहीतरी केलं, पण ते पण चुकलं असेल. पण पोस्ट रिलीज आपण त्यावेळेस जो डेटा बघितला होता 3 स्क्रीनिंग्समध्ये, पोस्ट रिलीज आता ज्या कमेंट्स येत आहेत, आता यूट्यूबवरती फ्री मध्ये फिल्म आता अपलोड केलेली आहे झीच्याच एका प्लॅटफॉर्मवरती विदाऊट सबटायटल्स, तिथे आत्ता काल परवापर्यंत जवळजवळ 9.5 लाख व्ह्यूज आत्ता ते झाले. म्हणजे विदाऊट सबटायटल बघणारा मराठी ऑडियन्स आहे ना, जो 9.5 लाख व्ह्यूज देतोय, तो ऑडियन्स ते बघतोय, त्याच्या खाली कमेंट करतोय. आता त्या कमेंट्स, ते व्ह्यूअरशिप, याचं अनालिसिस आणि त्यावेळेस केलेलं 3 स्क्रीनिंगचं अनालिसिस मॅच होतोय का, किती % डिफरन्स आहे तेही आहे. आणि अरे म्हणजे आता युट्यूबमध्ये तुम्ही किती इन्व्हॉल्ड आहात मला माहित नाही, पण युट्यूबमध्ये इतक्या डिटेल्डमध्ये अनालिटिक्स मिळतात की तू कुठल्या सेकंदाला ड्रॉप पॉईंट येत आहेत, कुठल्या सेकंदाला लोक सगळ्यात जास्त एंगेज, कुठला पुढे मागे करून बघतायत, हे जर मला, आणि आम्ही व्हिडिओज तसे डिझाईन करतो, आम्ही त्याच्याप्रमाणे फिगर आउट करतो की हा म्हणजे आता आमचं जे ट्रॅव्हल व्लॉग्स आहेत की हा जेव्हा आम्ही कदम आमचा हे करतो तर तेव्हा लोक चांगली रिॲक्ट करतात, ते मागे जाऊन बघतात, त्याचे विनोद असतील तर असं रिॲक्ट करतात, त्याला जर का तो खरा रिव्ह्यू देतात.
जर फूड शॉट्स असतील तर असं बघतात. तर तसंच सिनेमासाठी हे बरोबर. किती सोयीचं आहे हे बरोबर. बघणं. नाही, आणि त्याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं की प्रत्येक प्लॅटफॉर्म किंवा प्रत्येक या अशा प्रकारच्या एंटिटीजकडे त्यांचं त्यांचं जे डेटा ते त्यांच्यापुरतं ते ठेवून असतं. सो मग आता तू ये तुझी फिल्म घेऊन, तू पिच कर, मग ते बघणार त्याच्यात बसतंय का आणि मग ठरवणार की नको. सो हे जर का माझ्याबरोबर आधी शेअर केलं की आम्ही हे बघतो आहोत, सो कदाचित टेलर मेड गोष्टी लिहिल्या जातील की तुम्हाला हे पाहिजे. फॉर एक्झाम्पल लास्ट टाइम आपण कधीतरी बोलतो की जेनझी क्राऊडसाठी देर इज नथिंग. आपण जेव्हा आपल्या काळात जेनझीच्या वयांचे होतो तेव्हा आपल्याकडे जो पॉकेट मनी होता त्याच्यामध्ये आपण जाऊन मॅटिनी आणि मॉर्निंग शोज बघायचो. राहुल 70 ला मी काही आउटस्टँडिंग फिल्म्स बघितले, कमर्शियल सिनेमे बघितले, इंग्लिश, मराठी, हिंदी, काही. आता त्या ऑडियन्सला केटरच केलं जात नाहीये. जसं तू मगाशी म्हटलं की एज 52 एजचा मेल स्टार, 40 इयर ओल्ड फिमेल ॲक्ट्रेस, आणि मग ते बनवणारे स्टुडिओमधले सगळे लोक त्याच वयोगटातले असतात, ते त्याच इकोसिस्टमला केटर करतायत. त्याच्या खाली हा जो मेजर, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा कितीतरी पट जास्त पॉकेट मनी आहे आज, तो ऑडियन्स थिएटरमध्ये त्याचा फुटफॉल वाढत नाहीये, कारण त्याला आपण केटर करणार काही देतच नाही हो मॉर्निंग आणि मॅटिनी शोजसाठी. तर त्याच्यासाठी काय करता येईल, जे लगेच सय्यारामध्ये आपल्याला दिसतं. सय्यारासारखं सिनेमा मी मुद्दाम अभ्यास करायला म्हणून एका थिएटरमध्ये गेलो जिथे कमी तिकीट असतं, की बघायला की काय आहे. तर जवळजवळ 70-80% थिएटर भरले. तो वीकडेला दुपारी सगळा हा नवीन मुला मुलींचा क्राऊड आहे, ते बघतायत, ते मधल्या मुवमेंट्स ते शूट पण करतात, कारण त्यांचं लाईफ आता ते आहे की दे गोइंग टू पोस्ट इट ऑन देअर सोशल मीडिया हँडल्स. सो हे सगळं चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये सिनेमा संपल्यानंतर तो शेवटचा जो मोमेंट आहे की जिथे ती मुलगी जी असते ती ज्या हिरोला विसरली तिला अचानक तो आठवतो, ती नाव घेते, तिथे तो जो क्राऊड टाळ्या वाजवत होता, ते वर ओव्हरवेल्ड, ते वर इमोशनल. आणि आय वॉज लाईक, हे काय झालंय जे मला नव्हतं होत, पण आय कॅनॉट डिनाय दिस इमोशन. ऍब्सोल्युटली. आणि तेच एक तर आपण हाही प्रॉब्लेम होतो की आपण आपल्या इमोशनल क्वेश्चन आणि इंटेलिजंट क्वेश्चननी बघतो अख्ख्या समाजाकडे. प्रत्येक समाज त्या मताचा किंवा त्या इंटेलिजन्सचा नसतो. आपल्याला आपलं नशीब की आपल्याला चांगली लोक किंवा आपल्याला एका प्रकारचं अपब्रिंगिंग होतं ज्याच्यामुळे आपल्याला ते सगळे जसं मला सैराट मधला एक सगळ्यात आवडता मोमेंट आहे की जेव्हा ते ट्रेनच्या खाली नाचतात त्या आवाजात. आता ते जे रिलेट करणं आहे, कारण काय, तू कितीही गाणी कर, काही कर, हे ज्याला हे ज्यांनी केलंय त्याला माहिती आहे हे काय आहे. आणि खास आता म्हणून तुला पण हा प्रश्न आहे की तू ते जे माळावर जाऊन बसणं आणि तिथे खरं इंटेलेक्च्युअल गप्पा होणं म्हणजे तिथेच होतात ना. म्हणजे आपण जेव्हा त्या झाडाखाली बसल्यावर जे काहीतरी उगीच आपल्याला सापडतं, तर त्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन तुला वाटतं, म्हणजे तू मराठी सिनेमा कन्झ्युम करत असशीलच, तर त्याच्यामध्ये तुला वाटतं की तू बघतोयस किंवा तुझ्या विश्वातलं रिप्रेझेंटेशन होतंय का इथे? मला तरी दिसलं नाही, कारण त्यामुळे आम्हालाच इतक्या खडतर प्रवासाने जावं लागलं, आणि त्यामुळे आम्हाला इव्हन मराठीमध्ये काहीच कुठे सपोर्टच मिळाला नाही, कारण की आम्हाला ज्या पद्धतीने करायचं होतं ते काहीच झालं नाही. त्यामुळे मला ते वाटतच नाही. आणि काय मला कधी कधी कसं वाटतं, आता पण रेप्रेझेंटेशन बोलतोय, पण मला कधी कधी फिल्म्स त्या इतक्या रेप्रेझेंटेशनच्या नावाखाली बनताना मग त्या एक ह्युमन आणि ह्याच्या वाटतच नाही. त्यामध्ये खूप प्रिची पण होऊन जातात. तर ते मला वाटतं ते एक होतं. पण या रेप्रेझेंटेशन मला नाही वाटत खूप पद्धतीने, कारण की एक म्हणजे मी सांगतो आता, ही एक चांगली गोष्ट पण आहे किंवा ती वाईट पण आहे, कारण की मला हे करायचं आहे, मला हे दाखवायचं आहे, पण लोकांना जे निर्माते त्यांना ते करायचंच नाही. ते म्हणतात, मला लिटरली हे बोललं गेलेलं आहे की हे कशाला बनवताय तुम्ही, त्यापेक्षा सैराट सारखं काहीतरी बनवा ना. पण ज्यांना सैराट त्यांनी बनवलं, हो तेच. आता वेगळं मला हे बनवायचंय, मला ते नाही बनवायचंय. सो ते नाहीच आहे अजूनपर्यंत तरी नाही. आणि त्यामुळे नवीन काहीतरी बनवायला जायचं म्हणजे ते सगळ्यांचं तेच होतं की हे नाही. त्यामुळेच मला वाटतं हे रेप्रेझेंट आपण ते कमी त्याच्यामुळेच आहे असं मला वाटतं, कारण की एक सपोर्ट पण मिळाला पाहिजे ते करण्यासाठीचा, जी खूप महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं. आता आपण असं म्हणजे डेटावर खूप बोललो की मला माहिती आहे ते युट्यूबसाठी माझा त्यातला काही अभ्यास नाही, पण सिनेमाला नेहमी गट फिलिंगच एक्झॅक्टली, बरोबर. त्याला मला काही वाटत नाही की जेवढं कॉन्फिडंट दिग्दर्शक ती टीम आहे आणि तेच वेगळं होत आहे. म्हणजे सय्यारा करताना मग कदाचित त्यांचं असेलच की इतक्या वर्षात आता मधले दिवस आपल्याला फक्त एक हिरो येतो, मग ती पाय लागतो, मग धूळ उडते, असंच बघत होतो. बरोबर. त्यातनं परत एक वेगळं आलं.
हा जो मुद्दा आहे. पण गट फिलिंग येतं कुठून हाच प्रश्न तयार होतो. माझं गट फिलिंग आहे, आता उदाहरणार्थ रंग दे बसंती जेव्हा झाला तेव्हा ते एक गट फिलिंग होतं की करप्शन खूप वाढले देशामध्ये. हे त्याला असणार की खूप करप्ट सिस्टीम आहे आणि हे आहे, आपल्याला त्याच्यावर काहीतरी रिॲक्ट करायचं आहे. तर ते गट येण्यासाठी हा डेटाच आहे एका प्रकारे. म्हणजे मी म्हणतो सबकॉन्शियस डेटा बरोबर. तरी निदान. करेक्ट. तर ते गट फिलिंग घेऊन तरी आपण चालतोय का? हा प्रश्न होतो. नाही झालं. खूप कॅल्क्युलेटेड आणि हां, म्हणजे उलटं होतंय. मी म्हणतोय की आपण असे निकष की जे कदाचित 3 वर्ष आधीच्या ॲनालिसिसवर आहेत. म्हणजे सैराट हेच परत सैराट खूप चालला त्यामुळे प्रत्येक ग्रामीण सिनेमा तसाच असला पाहिजे. ते न करता आताच ओके ग्रामीण रिप्रेझेंटेशन सैराटने दिलं आणि त्याच्यामुळे आता ग्रामीण वेगळे विषय मांडायला हरकत नाही हा विचार असला पाहिजे दॅन उलटा. तर त्या ह्यानी ते एक एक हां, सॉरी ते गटचा मुद्दा आला म्हणून की माझी फिल्म करताना तर हे आपलं गट असतं की आपल्याला यात पोटेन्शियल दिसते. या गोष्टी मला असं झालं की गोष्ट खतरनाक आहे, की आपल्याला फिल्म याची होईलच चांगली. सो माझ्याबरोबर असा प्रोड्युसर उभा होता. म्हणजे तुषार इरानंदानी आमचे प्रोड्युसर होते, धरमवालिया. तर ह्या दोघांनाही तेवढं स्ट्रॉंगली ते गट फिलिंग होतं की हे वाजणार, हे चांगलंच होईल. सो जेव्हा आम्ही झीमध्ये वाचली होती, म्हणजे पहिली मीटिंग जेव्हा झाली, सो त्यांनी पण फक्त गटवरती ते उचललं होतं. कारण त्यांना पण शुअर नव्हतं की हे वर्क होणार आहे की नाही. पण ही गोष्ट काहीतरी मजेदार वाटते. सो त्यांनी पण ते गटवर उचललं होतं. सो ते जे नंबर्स आणि ह्या गोष्टी आहेत, ह्या म्हणजे आता मला ॲनालिसिस कळेल की नक्की त्याचं काय झालं. कारण आता हे टू सून, म्हणजे आत्ता मेमध्ये रिलीज झाला होता आणि आत्ता आपण बोलतोय हे या महिन्यात. सो आता ह्याचं कदाचित 1 वर्षांनी मला कळेल की नक्की नंबर्स वाईज काय झालं, की म्हणजे ते गट किती वर्क झालं आणि कमर्शियली म्हणजे ते नंबर्स किती खरं बोलतात. सो ते निवडणं हो. आणि लोकांना पण ज्या पद्धतीने आवडलं, आम्ही कुठलंही त्याचं म्हणजे पेड PR करूया किंवा ह्याचे रिव्ह्यूज टाकूया असं नाही. तर रँडम लोक आम्हाला लिहित होते आणि ते स्वतःहून म्हणले की आम्ही काय करू शकतो या फिल्मसाठी. सो हे कुठेतरी एक तयार तर झालं. पण त्याचं आता 1 वर्षांनी बघायला लागेल की कन्व्हर्जन नक्की कितपत पण मला असं वाटतं की त्याच्याबरोबर ते पाईल ऑन करता येऊ शकतं. म्हणजे आम्ही स्टँडअप कॉमेडीमध्ये असं म्हणतो की एखादा जोक फुटला तर त्याच्यावर आपल्याला थर चढवता येतात. करेक्ट. म्हणजे ते त्याचंच आणखीन वाढवून त्या एका नुसतं फुटण्याचं लाफ्टर होऊ शकतो मोठा, बंपर होऊ शकतो असं. तर त्या प्रकारचं जर का आपण गट फिलिंग आहे, तर त्या गट फिलिंगच्या वर पाईल ऑन कसं करता येईल हाच मुद्दा आहे. की मला हे वाटतंय की असं करूयात आणि त्याचं मोठं काय. तर त्याच्यामुळे मी एक प्रश्न एक महत्त्वाचा हा सेकंड लास्ट प्रश्न आहे. आपण थांबूयात चर्चा कारण नाही तर चालू राहिले. पण एक महत्त्वाचा प्रश्न जे आपण वरती बोलत होतो मगाशी, की आपले सक्सेसचे निकष खूप छोटे होत चाललेत का मराठी इंडस्ट्रीमध्ये खास करून? म्हणजे आपण अल्पसंतुष्ट होत चाललोत का? कारण का एखादी फिल्म रिकव्हर करणे ही आपल्या दृष्टीने सक्सेस आहे. जे की इतकं दयनीय आहे. म्हणजे आत्ता ऑरमॅक्सच्या त्याच रिपोर्टमध्ये हा 4 वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहे. ॲव्हरेज मराठी इंडस्ट्रीचं अर्निंग इयरली 200 ते 400 कोटी आहे मॅक्सिमम. हे वीकेंड आहे एखाद्या तमिळ सिनेमाचा, तेलुगू सिनेमाचा, हिंदी सिनेमाचा, हॉलिवूडचा तर तो 1 दिवस आहे किंवा एक शो आहे, पहिला शो सगळीकडे जगभरात. मी म्हणते पैशात पण नको मोजायला. किती लोकांपर्यंत सिनेमा पोहोचलाय, फ्रीमध्ये दाखवला, तरी सुद्धा किती लोकांपर्यंत पोहोचलाय. तर आपले निकष म्हणजे आहेत सक्सेसचे ते एकदम आपण संकुचित करत चाललोत का? भयंकर संकुचित. म्हणजे मध्ये अरे वा ह्याचं 4 करोड कलेक्शन झालं असं ह्याला आपण हॅपी होतोय. इथे आपल्याला आनंदी वाटते आणि 10 वर्षापूर्वी डबल सीटचं फर्स्ट वीकेंड 3.5 होता. तर मी तेव्हा म्हणालो पण आणि एवढ्यात कसं झालं? ॲक्च्युअली 10 वर्ष झाले ना. तर मग खरं तर दुप्पट व्हायला पाहिजे सगळी महागाई बघता. तर ते खूपच थोडक्यात झालं आणि आपण आपल्यालाही बरं वाटतंय. आत्ता आपण सर्व्हाइव्ह झालो आणि तेवढं करू शकलो तरी खूप झालं. हे वाटतंय जे आहेच म्हणजे ते आणि पैशाच्या पलीकडे म्हणजे पोचणं मी परत सुरुवात जिथून केली तिथेच संपायच्या दृष्टीने म्हणतोय की आपण का बनवतो, व्यक्त का होतो, म्हणजे सिनेमा का माध्यम चूज केलंय कारण ते जास्ती लोकांपर्यंत पोचावं. नाहीतर मी घरी मला फक्त कलाकार म्हणून व्यक्त व्हायचं असेल तर मी घरी पेंटिंग केली असते आणि मी माझं सगळं त्याच्यामध्ये ओतलं असतं. पण लोकांपर्यंत पोचवणं हा तर त्यातला खेळ आहेच आहे कारण शेवटी खूप लोक त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. तर ते तरी सॅटिस्फॅक्शन आपण शोधतोय का असं वाटतं?
बद्दल आणि तो आहे, पण हा. आपल्याला अजून ते पुरेसं हातात नाही सापडलेलं. रादर याच्या आधी जे कमवलेले ते गेल्या काही वर्षामध्ये जातच आहे. त्याला व्हेरियस कारण आहे. म्हणजे OTT पासून ते म्हणजे वेगवेगळ्या कॉम्पिटिशन, बट दॅट इज द काय म्हणतात मार्केट रिअलिटी, दॅट्स अ फॅक्ट. आणि ह्याचबरोबर आता मराठी सिनेमे OTTवर तसे पण जात नाही तरी म्हणजे त्याचे इतकी गणित. आता फॉर एक्झाम्पल एखादा सिनेमा आता माझ्या मित्राची एक फिल्म आहे, उत्तम लिहिलेली फिल्म आहे, जी मी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न, त्यालाच डिरेक्ट करायची त्यांनीच लिहिली आहे वगैरे वगैरे. सगळ्यांना फिल्म आवडते, पण व्हायलन्स आहे ना, तर त्याला A सर्टिफिकेट मिळेल आणि मग सॅटेलाइट नाही जाणार. ह्या एका कारणासाठी त्या फिल्मच्या मागे उभं राहायला कोणी तयार नाही होत आहे. आणि बागी 4 ते हिंदीमध्ये शक्य आहे बिकॉज ती बँडविड्थ आहे ना त्यांची. हा. दे कॅन सर्व्हाइव्ह ऑन देअर ओन बॉक्स ऑफिसच्या याच्यावरती. सो हे सगळं आता आहे, पण आता काय करायचं, याच्यातनं काहीतरी मार्ग तर काढायला लागणार आहे कसा तरी. सो त्या अल्पसंतुष्ट होण्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत की बेअरली सर्व्हाइव्ह होत आहेत, हीच मोठी गोष्ट झाली आहे, विच इज अ सॅड रियालिटी. पण माहीत नाही याच्यातनं बाहेर कसं पडायचं माहीत नाही, ते आपण सगळ्यांना शोधायला लागेल, कोलॅबरेटिव्ह एफर्ट करायला लागतील. आणि हे सबसिडी वगैरे ह्या ज्या प्रकारे ह्या कुबड्याच आहेत, याचा अर्थ तुमचा मुख्य व्यक्ती अपंग आहे. म्हणजे फिल्म इंडस्ट्री म्हणून आपण ज्याला ज्याला असं बघितलं तर त्या कुबड्यांवरती ते किती टिकणार आहे, ते त्याच्या पायावरती कधी उभं राहील. सबसिडी हा त्याचा मार्ग नाही. नाही, तो तर 100% मला असं वाटतंय ते सगळा पैसा हा डिस्ट्रीब्युशन नेटवर्क बनवण्यामध्ये, त्याची सिस्टीम तयार करण्यामध्ये ह्याच्यातच झाला पाहिजे. बरं, हा सर. हा मुद्दा सॉरी मी तू बोलायचं, पण हा जो मुद्दा कम्युनिटी म्हणून की आपण ते 2012, 13, 14, 15च्या काळामध्ये सगळे मिळून चांगले सिनेमे होत होते. तेव्हा एस टेलिव्हिजन खूप जोरदार चालू झालं होतं आणि तेव्हा मग त्या सगळ्यामध्ये टाइमपासही चालत होता, दुनियादारीही चालत होता आणि तेव्हा किल्लासारखा सिनेमाही चालत होता. इव्हन परेशची सायकल एकादशीही चालत होता. तर ते परत त्याचे सवय लागणं फार गरजेचं आहे. आता ते खूप चांगलं की हे 3 सिनेमे चालले, शिवराजचा चालला, बाकी गुलकन चालला, जारण चालला, तर परत एक वातावरण होईल का तेवढ्यात परत ब्रेक घेतोय. तर लगेच काही आलं तरच ते होणार आहे. त्या काळामध्ये ते होत होतं. लोकांना परत पेपर बघून किंवा बुक माय शोला जाऊन मराठी सिनेमे कोणते हे बघायची सवय लावावी लागेल. आणि हे पुन्हा एकदा निर्माता आणि दिग्दर्शकाचंच काम आहे की चांगले सिनेमे काढणं गरजेचं आहे. आता अनेक जण मला सिनेमा मिळतोय करायला आणि करतोय, जे नाही केलं पाहिजे. आता अनेक आत्ता टीजर आहेत जे फक्त लंडनला आत्ता मला करता येईल म्हणून करतायत, तिथली सबसिडी. हा, तर त्यांनी घातकच आहे. त्यांनी परत वाईट सिनेमे येतात. तर सलग बरेच सिनेमे करणं गरजेचं आहे, तोपर्यंत ते होणार नाही, जे नाटकाला होत आहे. लंडनच्या सबसिडीमध्ये पण तेच झालं ना, की सोन्याच्या अंड्यात येणारी कोंबडी होती ती. बरं. त्याच्यामध्ये ते पैसे आकडे फुगून शेवटी तुम्ही सुमारच सिनेमा करणार आहात. मला एक जेन्युइन लंडनची फिल्म करायची, पण मला जवळजवळ 50 लोकांचं युनिट न्यावं लागणार आहे, बरोबर. ज्यात माझे 17 ऍक्टर आहेत. जेन्युइन लंडनची फिल्म आहे, ती पण सबसिडीसाठी नाहीये. ती आता कशी करणार, नाही. कारण 2 ऍक्टर आणि आता तिथे इतकी बदनामी झाली की बहुतेक आता ते मराठी लोक असेल मारतील आणि घरी पाठवतील. म्हणून जिथे सबसिडी, जिथे आर्थिक मदत येते तिथे करप्शन असतं, हे गिवन आहे. तुला मला परत, कारण ह्या दोघांचा सिनेमा म्हणजे ह्यांनी एक त्यात एक मोठी रिस्क घेतली होती शेवटी. एंड खूपच खतरनाक होता आणि म्हणजे खूपच रिस्की होता ऑब्व्हियसली, आणि मला प्रचंड आवडलेला आहे, पण त्याच्याबद्दलच पोलरायझेशन झालं. यांनी जो सिनेमा बनवला त्याचा विषय सुद्धा असा आहे आणि तो एकदम काय म्हणतात आपण, बैठकीचा सिनेमा आहे असं मला वाटतं. की जसं आपण गाणं बसून ऐकायची गोष्ट आहे क्लासिकल, तसा तो बैठकीचा सिनेमा आहे. त्यामुळे त्याच्याही अपेक्षा काय आहेत त्याच्या फिल्मकडनं ते मला माहिती, म्हणजे की असं नाही तू म्हणणार की त्याचा मास हिस्टेरिया तयार होईल. तू जो सिनेमा बनवला त्याला खरं तर त्याची पॉसिबिलिटी आहे, कारण सर्व प्रकारे ते आहे, म्हणजे मास हिस्टेरिया तयार होण्याचं ते एक स्पिरिट असणं, जे एक आपण त्याला म्हणतो हिरोज आर्क आहे तो, की तिथून चालू केलं इथे, जे आपण कन्व्हेन्शनल सगळे निकष लावता येतील ते आहेत त्याच्यामध्ये. स्टारकास्ट आहे. तुला असं वाटतं ह्याच्याहून आणखीन पोचायला हवा होता सिनेमा? हो, डेफिनेटली. म्हणजे आम्हाला म्हणजे केल्यावर, म्हणजे फिल्मचं फायनल स्क्रीनिंग जेव्हा केलं, सगळे होते तेव्हा, म्हणजे झीचे सगळी टीम होती, आमचे सगळे मित्र होते, म्हणजे प्रोड्युसर आणि प्रोडक्शनमधले सगळे लोक होते. तर तेव्हा स्क्रीनिंग झाल्यावर असं झालं की ही फिल्म आता, म्हणजे ही फिल्म नाही जर चालली तर आपल्यात म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, असं एक सगळ्यांना कलेक्टिव्ह फिलिंग आलं. आणि तेव्हा असं वाटत होतं की हे म्हणजे तुफान, ह्याचं काहीतरी फटाका फुटेल. पण ते असं झालं की 1 तारखेला, 1 मे ह्या तारखेला एवढ्या गोष्टी रिलीज झाल्या, 8 पिक्चर रिलीज झाले.
आणि त्यातले 2 मराठी मोठे पिक्चर होते आणि हिंदी एक रेड 2 नावाचा पिक्चर होता. अजून काय-काय वेगवेगळ्या भाषांमधले पिक्चर होते. तर एवढं सगळं आल्यामुळे थिएटर्समध्ये जागाच नाही. म्हणजे असं झालं आणि आमचं काही-काही डिस्ट्रिब्युशनच्या काही लोकांचं असं म्हणणं होतं, की गावांमध्ये पिक्चर चालणार नाही. हा शहरी लोकांसाठी पिक्चर आहे. मग गावामध्ये सुरुवातीला खूप कमी शोज होते. पण असं व्हायला लागलं, की गावात चांगला रिपोर्ट यायला लागला, की अरे गावातले शो हाऊसफुल व्हायला लागलेत. मग कुठे-कुठे छोट्या-छोट्या ठिकाणी थिएटरमध्ये लागले फुल होतात. मग तिकडे मग नंतर वाढवायला गेलं तर मग तिकडे स्कोप राहिला नाही. सो असं ते टायमिंगचं पण सगळं पुढे मागे झालं. सो ती म्हणजे जे वाटत होतं त्यापेक्षा कमीच झालं. असं वाटलं होतं की खूपच चालेल. पण आता अगेन ओ-टी-टीवर आल्यावर आता मग तो जोरदार परत चालू झालं, की मला असेच मेसेज रोज येतात 4-5 की सॉरी थिएटरला बघता नाही आलं. आत्ता खूप वाईट वाटतंय. पण मी थिएटरला बघायला हवं होतं. मला असं की अरे मग आता आता मी याच्यावर थँक यूच म्हणू शकतो. बाकी काही सिनेमाचं हे चांगलं आहे. तर सिनेमा सगळ्यांना बघून वाटत होतं की हा चालला पाहिजे. हां, हा चालला पाहिजे. तेच मला म्हणूनच त्याला तो प्रश्न आहे. कारण ह्यानी रिस्क घेतली होती. त्यालाही माहिती होतं की ह्यानी पण रिस्क घेतलेली आहे. त्याला त्यांनी म्हणजे ते एक बॅलन्स येतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही आणि एकीकडे सगळ्या निकषांमध्ये. तर त्यांनी रिस्क न घेता सुद्धा जर का ह्या म्हणजे बाकीच्या कारणांना आणि म्हणून मी एक शेवटच्या प्रश्नावर येतो. आता आपला स्वतःवर ब्लेम घेऊन झालेला आहे डिरेक्टर, प्रोड्युसर म्हणून. आता एवढं तरी आम्हाला दुसऱ्यांवर ब्लेम टाकू दे. मला कारण असं नव्हतं करायचं की शेवटी आपण कोणावर तरी बोटं दाखवतोय. शेवटी आपण ह्याचा इच्छा अशी आहे की आपण जे लोक ह्याच्यातले स्टेक होल्डर आहेत आपणच सोल्युशन काढूयात. बाकीचं कोणी आपल्याला सोल्युशन काढायला येणार नाही. तर आता स्टुडिओज आणि सिस्टीम ह्याच्या काही जबाबदाऱ्या तुम्ही जर का तुम्हाला असं वाटतं की त्यांनी हे नीट केलं तर आम्हाला आणि घाबरू नका जर का तुम्ही कोणाच्या विरुद्ध काही बोललात आणि तुम्हाला असं वाटतं अरे ह्याच्यामुळे उगीचच ट्रोल होऊ तर आपण ते काढून टाकू. स्टुडिओज आणि सिस्टीम म्हणजे मी म्हणतोय सगळीच यंत्रणा सरकारी डिस्ट्रीब्युशन हे ते आणि स्टुडिओज ह्यांना तुम्हाला जर काही तुमच्या बाजूनी सांगायचं असेल की हे आपण फिक्स करूयात मित्रांनो, जसं तू म्हणतो तसं भावांनो, त्यांना खांद्यावर हात टाकून सांगूयात की आपण सगळे मिळून करूयात चला. तर असं काही तुम्हाला सांगावं असं वाटतंय का? वेळ घेऊन सांगितलं तरी चालेल मला अगदी क्लिअर आहे की दिग्दर्शक आणि तो जो निर्माता तुमच्याकडे येतोय तो तुमच्याच लेवलचा आहे आणि म्हणूनच तो तिथपर्यंत पोहोचतोय आणि तुम्हाला काहीतरी सांगतोय. तर ही काय 2 पार्ट्यांमधली नसून ते एकत्र करण्याची गोष्ट आहे. तो फिलिंग अजून येत नाही. खूप कमी वेळा येत. आपुलकीची भावना नाही सिनेमा ती येत नाही. परत आपण एका वेगळ्याशी डील करतो हे येतं. हे यायची गरज नाहीये. तो सगळ्यांचा आपण सगळे एका पारड्यात नाही होत आणि येणं गरजेचं तरच ते होईल. तर ते मिस करतो सगळीकडे आणि मग तो जो प्रत्येक वेळेस एकत्र डिसिजन घेताना डिसिजन समजावून सांगण्यामध्ये तो जो कष्ट पडतात ते का पडतात. जर आपली टीम आहे तर ते व्हायला पाहिजे. तसं होत नाही आणि ते झालं तर कदाचित सिनेमे जास्त चांगले सगळेच एकत्र करू शकतील. ते आता मिसिंग आहे. आणि सिस्टीम बद्दल म्हणजे की जर का काही आपल्याला सिस्टमॅटिक बदल करायचा असेल जसा मराठी सिनेमाकडे बघेल म्हणजे आपण जसं म्हटलं सबसिडी नको त्याच्या जागी काय मग नाही सबसिडी नको हे तर पहिलं केलं त्यांनी अनेक गोष्टी बंदी असं होतं. आणि तू जे म्हणलं असते की तोच फंड जर दुसरीकडे वापरला आज खरंच कंपल्सरी केलं की हे तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील मग इथं वेगळा सिनेमा लागू शकत नाही. जे आज मी ऐकलं की मला पूर्ण अभ्यास नाही पण साऊथमध्ये त्यांचं लिमिटेशन आहे की मार्केटिंग बजेट एवढं असतं आणि तिकीट प्राइस तुम्ही एवढीच ठेवू शकता. हे ते लावून दिलेलं आहे. हे का लावलं असेल काहीतरी त्यासाठी पैसे पण मोजले असतील. तर हे पैसे सबसिडीला देण्याऐवजी अशा काही गोष्टींसाठी जर वापरले तर त्याला काहीतरी एक थिएटर उदाहरणार्थ थिएटरला सबसिडी दिली की बाबा मराठी सिनेमा चालवला तर तुला एवढे पैसे देऊ तुला हे पण तो चालव काढू नकोस एक आठवडा आणि तू करायला पाहिजे. मी जे म्हणतो की तुम्ही 10 कमर्शियल सिनेमे करतायची चांगली गोष्ट आहे स्टुडिओजची तुमच्याकडे ती ताकद आहे तर एखादा वेगळा सिनेमा घ्यायला पाहिजे. एखादा अमलताज घ्यायला पाहिजे एखादा स्थळ घ्यायला पाहिजे एखादा एक घ्यायला पाहिजे. नाहीतर ती मग कम्युनिटी बिल्ड कशी होणार. ते फक्त सारंग साठे आणि भाडीपाची जबाबदारी नाहीये की मी नेहमी येऊन तुम्हाला मदत करतो. ह्यांची पण जबाबदारी आहे. एक्झॅक्टली. आणि ते म्हणजे तेच आहे की नवीन फिल्म मेकर्स आता माझे किती मित्र आहेत म्हणजे जे त्यांची फिल्म बनवू पाहत आहेत सरळ हेच सांगितलं की हे आहे पण खूप बोल्ड आहे. पण बोल्ड म्हणजे मला तेच वाटतं की ऑडियन्स ह्याच्यापेक्षा काहीतरी बोल्ड आणि खूप वेगळं वेगळं बघतं आहे. तर त्यामुळे जर मराठीमध्ये कोणाला काहीतरी नवीन प्रयत्न करायचे तर तिकडे जर तुम्ही नाही सपोर्ट केलात तर मग नवीन पद्धतीचे फिल्म्स वेगळ्या पद्धतीच्या फिल्म म्हणजे प्रत्येक वेळेलाच नुसते नाचगाणी घेऊनच फिल्म होतात असं नाही आहे ना. वेगळ्या पद्धतीच्या पण फिल्म असतात आणि ज्या आधी व्हायच्या पण आत्ता का होत नाहीयेत
तर त्यांना तुम्ही चान्स दिला तर काहीतरी नवीन येईल आणि ऑडियन्सला पण काहीतरी नवीन मिळेल. बरोबर. सो ते मला वाटतं कुठेतरी ते व्हायला पाहिजे. आणि आता मला ते खूप वाईट वाटतं की मी सगळीकडे बोलतो की मराठी फिल्म, म्हणजे मला तर किती जण क्रिटिक्स म्हणाले आता ही मराठी फिल्म राहिलेली नाही, ही इंडियन फिल्म झालेली आहे. पण मी म्हणतो हो, पण मला ते मराठी ह्याच्यासाठी बोलतो कारण की मला फिल्म करताना मला कोणी नाही सपोर्ट केला किंवा आता माझे मित्र आहेत, त्यांना कोणी सपोर्ट करत. मी ह्याच्यासाठी म्हणतो की मराठी फिल्म आता गेली ना तिथपर्यंत, तिला एक इतकं मोठं अवॉर्ड मिळालं ना, तर तो सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे. आणि आय डोंट नो, आय जस्ट होप की लोक पुढे अजून येतील होपफुली ह्याच्यानंतर आणि नवीन काहीतरी फिल्म्सला सपोर्ट करतील. आणि ते आपण तो हॉलिवूडमध्ये आता बदल झालाय, म्हणजे तिथले स्टुडिओ हलून गेलेले आहेत. त्यांच्यावर अशीच परिस्थिती यायची वेळ येईल आपल्या इथे सुद्धा. कारण A24 असेल किंवा आता जे सिनर्सनी केलं, आता उलटं झालंय. आता ते बोईजड पण होणार आहेत. म्हणजे सिनर्समध्ये अपेरेंटली कॉन्ट्रॅक्ट्स असे आहेत आता की त्याचे सगळे हक्क मेकरकडे आहेत. नाही बरं, त्या स्टुडिओकडे उरत नाहीये कारण त्यांचं काहीच बरोबर होत नाहीये. तर ती वेळ याच्या आधीच जर का आपण सिस्टीम बदलली आणि सगळ्यांनी तू म्हणला तसं एकत्र येऊन ते केलं, स्टुडिओचाही फायदा, मेकर्सचाही फायदा. आणि आपण हे पाहतो ना की इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर आता ते स्टुडिओ वाटतंय, हो हो पण म्हणलं तर दिनेश विजनच आहे हो ना, हो आणि तो त्याच्या गट फिलिंगवरच जातो. हो करण जोहरच आहे. हा. करण जोहर मला निर्माता म्हणून खूप आवडतो. हो. आता ते स्टुडिओ सिस्टीम लावली कारण ते मोठं झालंय, बरं पण म्हणलं तर गट फिलिंगवर जातो Gut एकटाच, feeling आणि एकटा तो निर्माताच जातोय. बरं. तर इंडिव्हिज्युअल प्रोड्युसरची ती ताकद आहे आजही. आणि आता कसं झालं की सॉरी, हे इतकं सगळं झालं म्हणजे आता अवॉर्ड नंतर तरी फिल्म बद्दल कळलंय, पण मराठी इंडस्ट्रीमधून कोणतेही डिस्ट्रीब्युटर समोर आले नाही की अरे आम्हाला इंटरेस्ट आहे, आम्हाला कोणी नाही. आणि ते संडासचं अनाउन्समेंट झाल्यापासून साऊथचा एक डिस्ट्रीब्युटर ते तेव्हापासून आमच्या मागे आहेत की इकडे त्यांना आम्हाला करायचं, आम्हाला करायचे ते तेव्हापासून येतात. आणि इथे अवॉर्ड मिळाल्याच्या अजूनपर्यंत कोणीच इंटरेस्ट नाही दाखवला, कोणीच नाही. सो हे जर असं चालत असेल मग कसं आपण नवीन आणि चांगलं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचेल ह्याचं आपण कधी विचार करणार. मला असं वाटतं की व्यवसाय म्हणून जर का आपण हे करणार असू तर व्यावसायिकता पाहिजे, जी मिसिंग वाटते मला. हे फॉर एक्झाम्पल खूप वेळा ब्युरोक्रसीमध्ये अडकतात गोष्टी, एस्पेशली स्टुडिओ सिस्टीममध्ये. मी म्हणणार नाही की माझ्याच फिल्मच्या बाबतीत, मी विविध लोकांच्या बाबतीत सगळ्या स्टुडिओ सेम परिस्थिती. ऐकलं की कोणाची तरी फिल्म अडकूनच राहिली कारण ती त्याच्या काळात नव्हती जमलेली, दुसरा कोणतरी आता आलाय म्हणून ती फिल्म आता होत नाही वगैरे वगैरे. सो ह्याच्यामध्ये ना तो मेकर मरतोय. सो व्यावसायिकता म्हणजे ही सर्वसमावेशक गोष्ट आहे असं माझं म्हणणं, की जे सिनेमा चालवण्यासाठी आपण सगळेजण भावंड म्हणून जे एकत्र यायला पाहिजे ते न होता तू काय मला शिकवतोस ह्या ॲटिट्यूडने जेव्हा ते येतं ना, सो दॅट्स द प्रॉब्लेम. आणि हे मगाशी आपण जे काही ऑफ द कॅमेरा तू बोलत की तू आणि मी एकाच लेवलला होतो, तर ते एका लेवलला नाही राहते. आता असं होतं की आम्ही सांगू. सो ते आता फॉर एक्झाम्पल एक सिनेमा होता जो बनवल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की हा जर का पाडायचा असेल तर त्याला वेगळं स्किल सेट पाहिजे. आता हा सिनेमा चाललेच की त्याच्या फिल्ममध्ये असलेला गाभा जो आहे ते बघता आणि प्रॉपर मार्केटिंग टेक्निक्स जर का त्याच्यामध्ये वापरले जे की बेसिक बेअर मिनिमम आहेत, तर हा सिनेमा चांगला धंदा करेल हे दिसत होतं. पण समोरनं जेव्हा अशी गोष्ट येते की तो आता माउथ पब्लिसिटीवरच चालेल, हेच मार्केटिंग टूल जर का असेल तर मग संपला विषय. मग आता ते देवर वेटिंग की आता माउथ पब्लिसिटी होईल, मग आता काहीतरी होईल. आणि मग काय होतं आणि थिएटर आजच्या व्हिजिट काळात- नावाचा जो प्रकार आहे की आपण हाऊसफुल थिएटरमध्ये जातो, लोकांना मी पण केलं कारण त्यावेळेस आपण वल्नरेबल असतो, आपला सिनेमा थिएटरमध्ये असतो. पण जो सिनेमा बघायला आलाय त्यालाच भेटून काय साध्य होणार आहे? त्याचा एक व्हिडिओ जाऊन काही लोक जे सपोज 1000 लोकांनी जर का ती रील बघितली किंवा तो व्हिडिओ बघितला, त्यातले कदाचित 4 लोक जातील. त्याचं पर्कोलेट होऊन त्याचं सक्सेस रेट काय ते मला माहिती नाही आत्ता. परत हा व्हिडिओ कोण टाकतं याच्यावरती पण खूप फरक पडतो. फॉर एक्झाम्पल आता आत्मपॅम्पलेट आल्यानंतर खूप लोकांनी त्याच्याबद्दल चांगलं, तू रील केली, अजून खूप लोकांनी काय 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 बोललं, तर त्याचे परिणाम होत होते एका विशिष्ट काळापर्यंत. पण एक सौरभ द्विवेदी येतो ललन टॉपवाला, त्यांनी ही फिल्म कधीतरी बघितली, मला फोन केला, व्हॉट्सअपवरती कुठला तरी नंबर मिळवला, माझ्या तो खूप बोला, त्याला खूप फिल्म आवडली. त्याच्यानंतर त्यांनी 2-3 वेळेस त्याच्या कार्यक्रमामध्ये ह्याचा उल्लेख केला आणि त्याचे आम्ही व्हिडिओ जेव्हा टाकले, सडनली आमच्या युट्यूबच्या त्या व्हिडिओवरती सडन राईज आहे. राईट. त्याचा व्हिडिओला सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत. मग माझ्या इन्साइट्समध्ये जेव्हा मी बघतो तेव्हा सौरभ द्विवेदीच्या याला खूप. सो आता आपल्या लोकांना ते देवबाभळीच्या निमित्ताने परेश रावलांचं व्हॅलिडेशन, आत्मफॅम्पलेटच्या निमित्ताने सौरभ द्विवेदीचं व्हॅलिडेशन, जर का ते वर्क करतंय तर मग त्याचा पण काहीतरी वापर करून घेऊयात का नीट. बरोबर.
अर्थात ही लोक अशी आहेत की ते कशाला पण चला आता मी प्रमोट करू असं नाही करणार आहेत. ते चांगला सिनेमालाच प्रमोट करणार आहेत. सो त्याचं नीट काहीतरी करूयात. आणि जे मगाशी म्हटलं दॅट्स अ की वर्ड इज अ व्यावसायिकता, जी आता मिसिंग आहे, जी फक्त मनामध्ये अडकलेली आहे. कम्युनिकेशन तरी कुठे? म्हणजे आज काही महत्वाचे 3-4 स्टुडिओ आहेत, त्यांचे हेड आणि समजा महत्वाचे 10 निर्माते आहेत. हे एकत्र बोलतायत, माझा हा सिनेमा तर तुझा येतो असं नाहीच आहे. एका दिवशी 2 सिनेमे येत आहेत का? आपल्या इंडस्ट्रीचं एकही कॉन्फरन्स पण नाही होत. हिंदी आणि इंग्लिशची जशी होते तशी आपली मराठीची एकही कॉन्फरन्स नाही आहे आता एक्झिस्टिंग. वी ऑल शुड ग्रो. ही जी भावना आहे त्याच्यामुळे बाबा तू या तारखेला येतोयस का, मी जरा 2 आठवडे वेगळ्या जरा अजून बऱ्या तारखेलाच येईल. एकत्र येण्याने ऑलरेडी तुमच्या धंद्याला कमी फुटफॉल आहे, मराठी फिल्ममध्ये येत नाहीत लोक, तुम्ही कशाला त्यांच्यामध्ये मार्केटची काटाकाटी करते मला ते कळत. तुला सो मला एक ते रणजित सर म्हणाले ते एक 100% पटतं, की स्टुडिओमध्ये कसं की एक मेन माणूस आणि त्याच्याबरोबर एक 10 लोक काम करत असतात आणि ही इज आन्सरेबल आणि त्यांना पण असं असतं की ते प्रेशर असतं की माझ्या टीमला ते तेवढंच वाटतंय का. पण ते अफेअर ना ते तिघांचंच असलं पाहिजे, म्हणजे प्रोड्युसर, डिरेक्टर आणि तो जो स्टुडिओचा head आहे आहे स्टुडिओचं. सो ते त्यांना जर तेवढं स्ट्रॉंगली वाटलं ना, त्याच्यात काय होतं की बाकीच्यांच्या मतांनी बऱ्याच गोष्टी इन्फ्लुएन्स होतात की ज्या तिथे नसतात, एक्झिस्ट पण करत नसतात. आणि असं होतं की हा मुद्दा कुठं आला, पण ते कुठेतरी डोक्यात कोणीतरी टाकून गेल्यासारखं. नाही आम्ही सॉरी मी तू हे करतोय, मला रिस्क नाहीये कारण की मी आतापर्यंत कुठल्या स्टुडिओकडे गेलो नाहीये. जेव्हा जाईन तेव्हा कदाचित हे ऐकवतील मला. पण इट्स कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये लेयर्स असतात जॉबचे आणि त्यांना प्रत्येकाला दे हॅव टू प्रूव्ह देअर जॉब्स वर्थ. मला ह्या कामासाठी घेतलेलं आहे, त्यामुळे मी हे आत्ता बोललो नाही किंवा बोलले नाही तर मग प्रॉब्लेम होईल, कारण मी पगार कसला मिळतं. आणि ते स्टुडिओ सिस्टीम मधला एक छोटा लिंक आहे ज्याच्यामध्ये की ठीक आहे, नाही कधी कधी ओपिनियन न देणं किंवा काहीतरी त्याच्यामध्ये उगीच ढवळाढवळ न करणं सुद्धा इज अ ग्रेट जॉब. तर ते बदललं पाहिजे. बरं त्यांच्याबरोबर बोलताना कित्येकदा असं होतं की मी क्रिएटिव्ह चर्चा करतोय का मी पॉलिटिकली करेक्ट बोलतोय, त्याचा अपमान तर होणार नाही ना समोरच्या व्यक्तीचा. हे मला विविध लोकांबरोबर बोलताना हे आणि मग घरी आल्यानंतर असं होतं की हे का करतोय आपण. म्हणजे आपण दोघं मिळून धंदा करणार असू तर आपण त्याच्याबद्दल नीट बोलूयात ना, फ्रँकली बोलूयात. ते न करता तुझा इन्सल्ट होणार नाही, तुझ्या इंटेलिजन्सवरती डाऊट घेणार नाही, तुला ते फिलिंग नाही यायला पाहिजे, हे सगळं करून डिप्लोमॅटिकली मला ते डील करायला लागतं. इज सॅड रियालिटी. सॉरी तू अजून एक काही त्याच याच्यात मी ऍड करतो. पण आमच्या बाबतीत असं झालं की वी आर फॉर्च्युनेट की आम्ही तिघेही जे कोण होतो मेकर्स ते सगळेच सेम पेजवर होतो, कारण त्यांचं गट एवढं स्ट्रॉंग झालं होतं की आता हे आपल्याला काही झालं तरी वाजवायचं. सो अशा ह्यांनीच ते बनू शकतात. सो स्टुडिओ कल्चरमध्ये ते गट कुठेतरी ते काय होतं करेक्ट करायला जातात की नाही स्क्रिप्ट चांगलं आहे पण थांब आमचं कोणीतरी 4 जण येऊन बघतील, ते सांगतील तेव्हा करेक्ट होईल. सो ते करेक्ट करण्याच्या ह्याच्यात ना तर ते चुकीचाच शर्ट शिवला जातो जो काखेत टाईटे कळतं नंतर. सो ते पण शर्ट बनून झालेला आहे, आता काही उपयोग नाही. सो हे नंतर जो प्रॉब्लेम येतो तो जर सुरुवातीपासून ऑनेस्टली देऊन टाकला की ही तुझी जबाबदारी, तू फिल्म बनव, तू चांगली फिल्म बनवणार, तू प्रॉमिस केलं तर तू बनव, ती पोचवायची कशी आम्ही बघतो. म्हणजे ते प्रत्येकाने आपापलं काम ग्रेट केलं तर ते कदाचित आपण म्हणतोय तसं ह्या होऊ शकते. माझ्यावर एकदा झालं होतं, एका स्क्रिप्ट क्लिनिंगसाठी मी गेलो होतो आणि ओनर त्या स्टुडिओचा आहे त्याचा मुलगा, त्या दोघांना खूप आवडली. त्यांचंच झालं की पण आता आमच्या टीमला पण ऐकायची आहे. 2 दिवसांनंतर टीमवाले आले होते सगळेजण आणि त्यांनी मला मध्येच थांबवलं आणि त्यांचं ही काय फिल्म आहे, हे कोण बघणार, आणि तिकडे सगळं बिस्कडला नाही. सो तू प्लीज एक ती टर्म आहे ती कुठून तरी फॉरेन वरून आली किंवा ती म्हणजे थोडीफार खरी पण असेल की तुझा टार्गेट ऑडियन्स काय फिल्मचा, टीजी काय, तर ते मला तर माहितीच नाही. मला असं वाटतं सगळ्यांनी बघायला पाहिजे, लहान मुलापासून म्हातारा माणसं आहे तर सगळ्यांनीच फिल्म बघायला पाहिजे. फिल्म बघण्यात कशाला आले टार्गेट, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी बघावी फिल्म. तर ते आल्यामुळे उगच त्याला एक 4 फाटेत, तर ते मला सगळं एक्सप्लेन करत बसावं लागतं की ही फिल्म मग तरुण मुलांनी का बघायला पाहिजे, ही म्हाताऱ्या आजीनी का बघायला पाहिजे, अजून हे घरातल्या एका बाईनी का बघायला पाहिजे. तर हे सगळं मला काय एक्सप्लेन करायला लागतंय, जे की माझं काम पण नाही. माझं काम तर फिल्म बनवणे, तर फिल्म किती चांगली बनवतो ह्याच्यावर मला कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा
ती मीटिंग मी किती चांगली करतोय याच्यावर जास्त फोकस मग नंतर व्हायला लागतो. हे स्क्रिप्ट चांगलं आहे आणि धमाल येणार आहे, बस झालं ना. हा, म्हणजे Actually आपण धमाल करायला जे लागलो ना. आवडत तर असलं पाहिजे, तेवढंच म्हणजे असतं. बेसिक नाटकाचं लॉजिक की हे नाटक करायला आपल्याला मजा येणार आहे, लोकांना बघायला मजा मजा येणार, एवढंच असलं पाहिजे. थँक्यू. मी थोडं आवर्त घेतो कारण की आपल्याला नाहीतर आपण बोलत राहू याच्यावर. पण खूप महत्त्वाच्या विषयावर आणि महत्त्वाचे इन्साइट्स दिले. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही आत्तापर्यंत प्रेक्षकांवर एकदाही जबाबदारी टाकली नाही. आम्ही इंडस्ट्री म्हणून आधी स्वतः म्हणून जबाबदारी घेतली, मग इंडस्ट्री म्हणून जबाबदारी घेतली, त्याच्यानंतर स्टुडिओज आणि यंत्रणेची. पण तुमची एक जबाबदारी आहे, जी आत्ता हा म्हटला की एक सौरभ येऊन काहीतरी बोलून जातो, परेश रावल येऊन काहीतरी बोलून जातो, त्यांनी सगळं. आपण इन्फ्लुएन्सर कल्चरमध्ये आहोत आत्ता आणि आपण अगदी सर्रास वापरतो हा शब्द इन्फ्लुएन्सर म्हणून. पण खरे इन्फ्लुएन्सर्स ते असतात जे खरंच काहीतरी त्यांच्यामुळे इन्फ्लुएन्स होऊन लोक एक ॲक्शन घेतात. बाकी सगळे कॉन्टेंट क्रिएटर झाले. तर असे भरपूर इन्फ्लुएन्सर्स आहेत जे समाजाला इन्फ्लुएन्स करू शकतात वेगळ्या माध्यमातून. नॉट नेसेसरीली द इन्फ्लुएन्सर्स म्हणजे डिजिटली रील्स बनवणारी लोक आहेत. तर खास करून जे इन्फ्लुएन्सिंग लोक आहेत त्यांना ही विनंती आहे की मराठी सिनेमा जर का तुम्हाला नाही आवडला तर जेवढ्या भरभरून तुम्ही शिव्या घालता तेवढाच भरभरून स्तुती करा. एखादा सिनेमा आवडला तर भरभरून त्याच्याबद्दल बोला, त्याच्याबद्दल टाका, त्याच्याबद्दल पोस्ट करा, त्याच्याबद्दल तुमच्या नातेवाईकांना सांगा. एकच फक्त तुमच्यावर जबाबदारी आहे, जर काही आवडलं तर ते ॲक्सेप्ट करा. माझा एक खूप तेंडुलकरांबरोबरचा एक खूप गोड इन्सिडन्स आहे. आम्ही चेतन दादारचं एक नाटक बघितलं होतं आणि तर ते नाटक एवढं बाकी कोणाला आवडलं नव्हतं आणि तेव्हा तेंडुलकर महोत्सव चालू होता आणि संदेशच्या घरी रिहर्सल होती, संदेश कुलकर्णीच्या घरी, आणि ते काहीतरी चालू आहे आणि चर्चा चालल्या होत्या. अत्यंत इंटेलेक्च्युअल सगळेजण त्याच्यावर सगळे विस्कटत होते त्या नाटकाला आणि ते मी दर 2 मिनिटांनी असं म्हणत होतो की हां, पण तेवढा एक ते ना ते खूप भारी होतं ते असं. तर 2-3दा म्हटलं आणि ते हिंमत. तर तेव्हा संदेश आणि तेंडुलकर दोघंही असं मला म्हटले, "तुला आवडलंय का नाटक? तू सांग ना तसं." इतकं सोपं आहे की नॉट नेसेसरीली समाज शिवाय घालतंय याचा अर्थ ते तुला नाही आवडावं असं गरजेचं आहे. तर प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे, जर का तुम्हाला कुठलाही सिनेमा आवडला, कुठलीही घटना मराठीतली, अगदी एक सीन आवडला, त्यातलं गाणं आवडलं त्या सिनेमातलं, तरी सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल भरभरून बोला आणि इन्फ्लुएन्स करा आपल्या आजूबाजूच्या लोकांना, जेणेकरून आपण, आणि खास करून अमराठी लोकांना इन्फ्लुएन्स करा. जर का मराठी सिनेमा मराठीच्या पलीकडे गेला, जर का तो एक ग्लोबल फेनॉमेना तयार झाला त्यातनं, तरच तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आपण प्रयत्न करूयात की पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपली इंडस्ट्री निदान 1000 कोटीचा टप्पा पार करेल आणि करोडो लोकांपर्यंत हे पोहोचेल आणि वेगळ्या भाषेत आपला सिनेमा बघितला जाईल. तुम्ही इथं आल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुला तुझ्या फिल्मसाठी मनापासून शुभेच्छा आणि आय होप की जास्तीत जास्त लोक हा सिनेमा बघतील. त्याचे डिटेल्स तोपर्यंत जर का आमच्याकडे आलेले असतील बुक माय शोचे, तर खाली टाकून देऊ आपण, मग तिथून ताबडतोब बुक करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर का बुक माय शोवर तुम्ही इंटरेस्टेड हे बटन दाबलं, मराठी सिनेमाला तुम्हाला कुठलाही ट्रेलर आवडला, तर बुक माय शो सुद्धा तो ऑपरेट करतो आणि त्याच्यामुळे त्याची तिकीटं जास्त विकली जातात. तर हा एक फॉर्म्युला आहे, सगळ्यांनी वापरा आणि जास्तीत जास्त सिनेमाला सपोर्ट करत, त्याचबरोबर खोल गप्पालाही तेवढंच प्रेम दाखवा. नाही आवडला तर शिव्या घाला, आम्हाला शिव्यांचाही फायदा होतो, सिनेमासारखं नाही आहे. शिव्या घातल्या म्हणून लोक ट्रोल करायला येतात, तर एंगेजमेंट महत्वाची. नाही आवडलं तर बिंदास शिव्या घाला, भरपूर शिव्या घाला. आणि विषय खोलला सबस्क्राईब करा. 2 सिनेमे आम्ही इंडिपेंडंट सिनेमे भाडीपावर रिलीज केले. भाडीपा टॉकीज नावाने आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला आहे, आत्ता अर्ली स्टेजला आहे. तर कासव रिलीज झालेला आहे, हा एपिसोड येईपर्यंत दिठी रिलीज झालेला असेल. ती मेंबरशिप घ्या आणि मराठी सिनेमाला असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू. थँक्यू.